कृष्ण हरि ओम राम कृष्ण हरि ओम राम। सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। श्री ज्ञानदेव वंदन। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत। स्मरणतयाचे होता साचे चित्ती हर्ष नमावे, म्हणून वाटते पुन्हा पुन्हा ते पावन चरण नमावे। अनन्य भावे शरण रिघावे अहंकार सांडून, जणी टाकावी तयावरुनिया काया कुरवंडून। आणि पहावे नितांत सुंदर तेजोमय ते रूप, सहज साधनी नित्य रंगुनी व्हावे मग तद्रूप। ज्ञानेशाला नमिता झाला श्री सद्गुरुला तोष, वरद हस्तमस्तकी ठेऊनी देई मज आदेश। श्री ज्ञानेश्वरी गौरव। श्री ज्ञानेश्वरी अमृतगंगा, बहुत सुकृते लाभली जगा। पावन करी अंतरंगा, अंग प्रत्यंगा जीवाचिया। भक्तिभावे करिता स्नान, निर्मल होय अंतःकरण। जीवासी परम समाधान, साक्षात दर्शन श्री शिवाचे। जीवा शिवाची होता भेटी, मावळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी। प्रकटे सोहम भाव प्रतीती, उरे शेवटी ज्ञप्ती मात्र। स्वामी स्वरूपानंद वंदन। नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा। आदिनाथ सिद्ध पुरुष तो स्वरूपानंद परमात्मा। चित्ती स्मरता वाचे वदता स्वामी स्वरूपानंद। आनंदाच्या उसळती लाटा होई परमानंद। परमदयाळा परमकृपाळा परमशांत स्नेहाळा। प्रियंवद कुळी अवतरे पावसी कैवल्याचा पुतळा। अहंकार सांडुनी धरावे पावन श्री गुरुचरण। श्री गुरुवरुनी टाकावी की काया कुरवंडून। नयन मनोहर स्वरूप सुंदर वारंवार पहावे। श्री गुरुनामी नित्य अंतरी निशिदिनी रंगुनी जावे। जसे अलंकापूर तसे ते पावस भूवैकुंठ। सोहम भावनांद तो तिथे स्वरूप शांती दूत। स्वरूपानंदा नमिता झाला प्रसन्न नारायण। प्रसन्न होता प्रसन्न चित्ता प्रसन्नता संपूर्ण। नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा। आदिनाथ सिद्ध पुरुष तो स्वरूपानंद परमात्मा। ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम नमः श्री परमहंसास्वादित चरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द मीशमालन्दिवल्लभम्। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। अकारण करुणावरुणालय भगवंताच्या असीम कृपेने साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत सम्राट विश्वमौली ज्ञानोबा रायांच्या
पवित्र कृतीचं ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं चिंतन करण्याकरता आपण प्रवृत्त झालेलो आहोत आणि 10व्या अध्यायाचा अर्थात विभूती योगाचं आपलं चिंतन चाललेलं आहे. भगवंताने काल 20 भावांचं वर्णन केलं आहे आणि या 20 भावांमध्ये मी कसा कसा आहे त्याचं चिंतन सांगितलंय. आता सृष्टीचे जे पालक आहेत की ज्यांच्या अधीन राहून सर्व लोक व्यवहार करतात, ते 11 भाव म्हणजे कार्य विशेष आहेत. ते कोणते आहेत ते आता सांगणार आहेत. 6व्या श्लोकापासून आज अभंग क्रमांक 185 पासून पुढचा विचार आरंभ होत आहे. महर्षय सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा मद्भावा मानसा जाता येषां लोक इमाः प्रजाः. म्हणजे पूर्वी झालेले 7 महर्षी आणि त्यांच्याही पूर्वीचे 4 मनु, हे सर्व माझ्या ठिकाणी भावना ठेवणारे किंवा माझे कार्य विशेष असून माझ्या संकल्पापासून झाले आहेत आणि या जगात त्यांचीच सर्व प्रजा आहे. काय आहे? सप्तर्षी जे सांगितलेले आहेत ना, तर सप्तर्षी या शब्दाचा अर्थ 7 ऋषी असाही आहे आणि 7 प्रकारचे ऋषी असाही आहे. म्हणून ब्रह्मर्षी, राजर्षी, देवर्षी, परमर्षी, श्रुतर्षी असे एकंदरीत 7 प्रकार ते आपल्याला पाहायला मिळतात. आणि यांच्याही अगोदर 4 प्रकारचे मनु जे आहेत ते प्रगट झालेले होते. किंबहुना भागवताच्या 3य स्कंधामध्ये असे चिंतन आलेलं आहे की ब्रह्मदेवांनी सृष्टी निर्माण करायची हे ठरवलं. मग त्यावेळेला ब्रह्मदेवांच्या उजव्या अंगापासून एक पुरुष आकृती प्रगट झाली आणि वामांगापासून एक स्त्री आकृती प्रगट झाली. त्या पुरुष आकृतीला मनुराजा असं म्हटलेलं आहे आणि त्या स्त्री आकृतीला शतरूपा राणी असं म्हटलेलं आहे. आणि मग पुढे या मनु आणि शतरूपा यांच्यापासूनच संपूर्ण जगताची उत्पत्ती झालेली आहे, विस्तार झालेला आहे. या मनुचे आपण पुत्र आहोत, संतान आहोत, म्हणूनच आपल्याला मानव असं देखील म्हटलं गेलेलं आहे. मनोहो अपत्यम पुमान मानवः असं चिंतन आपल्याला पाहायला मिळतं. मग त्याला स्वयंभुव मनु असं म्हटलेलं आहे आणि शतरूपा राणी आहे. अर्थात यांना पुढे झालेली संतती, हा मनु कोण, ही शतरूपा राणी कोण, या संबंधामध्ये काही आध्यात्मिक भाव आहेत. सगळा विस्तार मी या ठिकाणी मांडत नाही. थोडक्यात सांगायचं जर असेल ना, तर बघा, कोणतंही कार्य जर व्हायचं असेल तर त्या कार्याचा संकल्प विकल्प पहिले मनामध्ये येतो आणि मनातनं तो संकल्प विकल्प बुद्धीकडे जातो. बुद्धी त्या संकल्प आणि विकल्पापैकी ज्याच्यावर शिक्कामोर्तब करेल ते कार्य पुढे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांच्याकडनं घडत असतं. म्हणून आवडी जे वृत्ती किरीटी ते आधी मनवनीची उठी मगते वाचा देठी करासी असं पुढे ज्ञानोबराय बोलणारच आहेत. जे मनात येतं तेच बुद्धीकडे जातं आणि बुद्धीने शिक्कामोर्तब केल्यानंतर, उदाहरणार्थ आज चतुर्थी आहे तर मन म्हणतं की आज चतुर्थी आहे, आपण उपवास करावा, संकल्प. लगेच त्या ठिकाणी विकल्प येतो. दुसरं मन म्हणतं, अंतःकरणाचा दुसरा कोपरा म्हणतो काय उपवास करून मिळणार आहे, त्यापेक्षा आपण जेवणच करावं. म्हणजे संकल्प झाला त्याबरोबर लगेच विकल्पही त्या ठिकाणी आला की नाही, दोघंही आले. मग हा उपवास करणार का जेवण करणार? तर मग याकरता संकल्प आणि विकल्प दोनही हे जाणार बुद्धीकडे आणि बुद्धी ज्याच्यावर शिक्कामोर्तब करेल, बुद्धीने जर संकल्पावर शिक्कामोर्तब केला तर उपवास करेल आणि बुद्धीने विकल्पावर शिक्कामोर्तब केला तर तो जेवण करेल. म्हणजे मन आणि बुद्धी यांच्यानंतरच, यांच्यापासूनच पुढील सर्व कार्याची कर्माची प्रवृत्ती होत असते. म्हणून हा मनुराजा हा मनरूप आहे आणि शतरूपा राणी हे बुद्धिरूप आहे. आपली बुद्धी कशी आहे तर अनंत बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटे रंग, अनंत तरंग आहेत तिला, क्षणोक्षणाला बुद्धी फिरणारे, क्षणोक्षणाला आपले विचार फिरतात की नाही. मग असं या
मनरूपी मनुराजा आणि बुद्धिरूपी शतरूपा राणीपासूनच पुढे सर्व जगताची निर्मिती झालेली आहे. म्हणून तो मनु वगैरे जे आहेत हे भगवंताचे कार्य विशेष आहेत आणि यांच्यापासूनच सर्व पुढे प्रजा निर्माण झालेली आहे. चला आता यावर व्याख्यान करतात. सर्वगुणी श्रेष्ठ ज्ञाते महर्षीत सप्तर्षी विख्यात कश्यपादी 14 मनुतील मूळ मुख्य देव स्वयंभुवादिक 4 मनु. बघा आता सप्तर्षी सांगितलेले आहेत ना, तर सप्तर्षी त्यांना का म्हटलं जातं, तर या संबंधामध्ये एक असाही विचार आहे की 7 गुण त्यांच्या ठिकाणी आहेत किंवा काही लक्षणं सांगितलेली आहेत. ही लक्षणं ज्यांच्या ठिकाणी असतात त्यांना महर्षी असं म्हटलं जातं. मग आता कोणते 7 गुण आहेत, तर पहिला गुण सांगितलेला आहे दीर्घायुषी असावे एक. दुसरा गुण सांगितलेला आहे मंत्रद्रष्टे, म्हणजे त्या मंत्राचा जप अनुष्ठान करून त्यापासून काही विशेष कार्य करून ज्यांनी घेतलेलं आहे त्यांना मंत्रद्रष्टे म्हणतात. जसं आपला गायत्री मंत्र आहे, या गायत्री मंत्राचे द्रष्टे कोण आहेत, विश्वामित्र ऋषी आहेत. विश्वामित्र ऋषींनी गायत्री मंत्राची उपासना करून काही विशिष्ट सिद्धी अवस्था स्थिती प्राप्त करून घेतली, म्हणून गायत्री मंत्राचे द्रष्टे विश्वामित्र ऋषी झाले. गायत्री मंत्राचं अनुष्ठान कसं करावं विश्वामित्र सांगतील तसं करावं. मग पहिला गुण आहे दीर्घायुष्य, दुसरा गुण आहे मंत्रद्रष्टे, त्यानंतर तिसरा गुण आहे सामर्थ्य संपन्न, विशेष प्रकारचं सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी असलं पाहिजे. चौथा गुण आहे दिव्य दृष्टी असली पाहिजे. पाचवा गुण आहे विद्येने तपाने ते वृद्ध असले पाहिजेत. सहावा गुण असा आहे की धर्माचा साक्षात्कार त्यांना झालेला पाहिजे. म्हणजे आपल्याला धर्म म्हणजे काय हेच पहिले कळत नाही, तीच कळण्याची मारामार आहे. परंतु ज्यांना धर्मतत्व साक्षात झालेलं आहे, साक्षात जे धर्मरूप आहेत. आणि 7वा गुण आहे गोत्र प्रवर्तकत्व त्यांच्या ठिकाणी असलं पाहिजे. आपल्याकडे गोत्र आहेत की नाही, अनेक गोत्र आहेत. मग गोत्र म्हणजे काय, तर आपण ज्या वंशाच्या ज्या ऋषीच्या वंशामध्ये जन्माला आलेलो आहोत त्या ऋषीचं नाव म्हणजे आपलं गोत्र असतं. असं गोत्र प्रवर्तकत्व असणं फार अवघड आहे, त्याकरता विशेष सामर्थ्य असावं लागतं. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की काही ठिकाणी भाऊ आणि बहीण सख्या भाऊ बहिणीचे लग्न झालेलं आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो का खरोखर हे योग्य आहे काय सख्या भावा बहिणीचं लग्न? हो, तर ज्या ठिकाणी असं विशेष सामर्थ्य आहे, गोत्र प्रवर्तकत्व ज्यांच्या ठिकाणी आहे ते सख्खे भाऊ बहीण देखील विवाह करू शकतात. आपल्या ठिकाणी ते सामर्थ्य नाही म्हणून आपल्याला तशा पद्धतीचा विवाह हा अयोग्य मानला गेलेला आहे. तर गोत्र प्रवर्तकत्व असणं हा 7वा गुण आहे. मग या 7 गुणांनी जे उत्कर्षाला प्राप्त झालेले आहेत ते सप्तर्षी, ते महर्षी. किंवा दुसरा विचार अध्ययन, अध्यापन, यजन, याजन, दान, प्रतिग्रह हे किती झाले? 6 झाले बघा. यजन, याजन, अध्ययन, अध्यापन, दान, प्रतिग्रह, षटकर्म. यानंतर ब्रह्मचार्यांना शिकवण्याकरता घरात गुरुकुल करणे 7, अग्निहोत्र असणे 8, गृहस्थाश्रम असणे 9, नेहमी सवर्णाशीच व्यवहार करणे 10, विहित भोग भोगणे म्हणजे वेदशास्त्राने जे योग्य म्हणून सांगितले तेच भोग फक्त भोगणे 11, स्वतः तयार केलेल्याच स्वयंपाकाचं सेवन करणे 12, कधी कधी नगरात तर कधी कधी नगराच्या बाहेर राहणे 13, त्यानंतर गोधनाधिकांनी संपन्न असणे 14, त्यानंतर प्रत्येक युगामध्ये वर्णाश्रमाची व्यवस्था करणे 4 वर्ण आणि 4 आश्रमाची व्यवस्था करणे 15, वेद आणि वेदार्थ जाणणे 16. या सर्व गुणांनी, हे 16 गुण जे आहेत ना, या सर्व गुणांनी जे वृद्ध असतात आणि जे सर्व महर्षींमध्ये विद्वान असतात त्यांचीच सप्तर्षींमध्ये गणना होत असते.
म्हणून ज्ञाते महर्षीत सप्तर्षी विख्यात कश्यपादी, अर्थात महर्षींमध्ये ज्ञाते आणि जे असे महर्षीमध्ये विद्वान असतात त्यांची सप्तर्षीत गणना होते. ते सप्तर्षी कोण कोण आहेत सांगतात. कश्यप 1, अत्रि 2, भरद्वाज 3, विश्वामित्र 4, गौतम 5, जमदग्नी 6 आणि वसिष्ठ 7 या नावांनी ते प्रसिद्ध आहेत. भगवान 11 जे विशेष भाव सांगतात ना, कार्यविशेष, त्यामध्ये हे सप्तर्षी 7 आहेत. म्हणून मी म्हणालो ना की 7 ऋषी म्हणजे देखील सप्तर्षी आणि 7 प्रकारचे ऋषी म्हणजे देखील सप्तर्षी, असं 2 प्रकाराने याचा विचार आपल्याला करता येणं शक्य आहे. बरं, पुढे काय सांगतात. 14 मनुतील मूळ मुख्य देख स्वयंभुवादिक 4 मनू. आणि आणखी अर्जुना तुला माझे मी काही भाव सांगतो. कोणते आहेत तर 14 मनू आहेत एकंदरीत. आपण पाहिलं ना, देहाचे पुरंदर 14 जाते. ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र बदलतात. तर एक इंद्र आणि एक मनू यांचा काळ जो आहे तो समान सांगितलेला आहे, सारखा काळ आहे. सध्या आपलं कोणतं मन्वंतर चाललेलं आहे, 7वं मन्वंतर चाललेलं आहे. म्हणून आपण बघा, कोणताही कर्मकांडाचा विभाग करताना ज्यावेळेला पहिले संकल्प केले होते, तर संकल्पामध्ये तिथी, वार, नक्षत्र, योग, करण वगैरे या सर्वांचा उच्चार असतो. त्यामध्ये असं म्हटलं जातं, कलियुगे कली प्रथम चरणे 28 मन्वंतरे वैवस्वत मन्वंतरे. सध्या वैवस्वत मनू चाललेला आहे. किती मनू आहेत? 14. 1 स्वयंभुव, 2 स्वारोचिष, 3 उत्तम, 4 तामस, 5 रैवत, 6 चाक्षुष, 7 वैवस्वत, 8वा सावर्णी, 9वा दक्ष सावर्णी, 10वा ब्रह्म सावर्णी, 11वा धर्म सावर्णी, 12वा रुद्र सावर्णी, 13वा देव सावर्णी आणि 14वा इंद्र सावर्णी. असे 14 एकंदरीत मनू आहे. पण या 14मध्ये जे मुख्य आणि प्रजा विस्ताराला मूळ कारण आहेत ते पहिले स्वयंभुव इत्यादी 4 म्हणून सांगितलेले आहेत. म्हणून स्वयंभुव, स्वारोचिष, उत्तम आणि तामस हे 4 म्हणून आहेत. अर्जुना, असे हे 7 ऋषी आणि 4 मनू एकूण किती झाले व 7 आणि 4 11. हे 11 भाव प्रजोत्पत्तीचा व्यवहार होण्याकरता माझ्या संकल्पापासून निर्माण झालेले आहेत. आणि जेव्हा या 14 लोकांची व्यवस्था झाली नव्हती, जेव्हा या त्रैलोक्याची काहीच मांडामांड झाली नव्हती, जेव्हा महाभूतांचा समुदाय जीवाकडून उपभोगला जात नव्हता, तेव्हा हे वरचे 11 जण निर्माण झालेले होते. आणि मग या 11 जणांनी भूः भुवः स्वहा महः जनः तपः सत्यम असे वरचे 7 लोक आणि तल, वितल, सुतल, रसातल, तलातल, महातल आणि पाताल असे एकंदरीत खालचे 7 लोक हे निर्माण केले. म्हणजे एकंदरीत किती लोक झाले? 14 लोक झाले. आणि त्या लोकात यांनी त्या लोकांचे द्रष्टे, नेते म्हणून इंद्राधिक देवजनांची मांडणी करून ठेवली. म्हणून हे कश्यपादी 11 जण जे आहेत ते राजे आहेत आणि मग इतर सर्व लोक यांची प्रजा आहे. आणि असा हा माझा एकाचाच विस्तार विश्वरूपाने आहे असं जाण. असं पहा की सुरुवातीला एकटं बीजच असतं आणि मग तेच बीज अंकुर रूपाने वाढलं की त्याचं बुड झालेलं असतं. मग त्या बुडाला फांद्यांचे कुंभ निघतात. त्या फांद्यांपासून अनेक शाखा, उपशाखा विस्तारल्या असतात. त्यापासून पल्लव आणि त्यापासून पानं निर्माण झालेले आपल्याला दिसतात. त्याच पल्लवांच्या ठिकाणी फुलं, फळं येतात. याप्रमाणे एका बीजाला संपूर्ण वृक्षपणा जसा प्राप्त झालेला असतो, त्या वृक्षाचा मूलगामी विचार जर केला तर सुरुवातीला ते केवळ एक बीजच असतं असं सिद्ध होतं. हे जसं आहे त्याप्रमाणे सृष्टीच्या पूर्वी मी एकटाच होतो आणि मग मी एकोहम बहुश्याम प्रजायेय
म्हणजे मी एक असलेला अनेक रूपाने व्हावं अशा त्या संकल्परूप मनाला उत्पन्न करता झालो आणि नंतर त्या मनापासूनच सप्तर्षी आणि 4 मनू हे निर्माण झालेले आहेत. मग या सप्तर्षी आणि 4 मनूंनीच इंद्र, अग्नी, यम, निवृत्ती, वरुण, वायू, कुबेर, ईशान हे अष्टलोकपाल म्हणजे 8 दिशा आहेत की नाही, 4 मुख्य दिशा, 4 उपदिशा, तर प्रत्येक दिशेकरता एक एक अधिपती म्हणून किती झाले, अष्टदिक्पाल हे निर्माण केले. आणि या लोकपालांनी भूर्भुवः स्वरमहर जनस्तपः सत्यम या लोकात राहणारे विविध सिद्ध, चारण, गंधर्वादी लोक निर्माण केले, देव निर्माण केले. आणि या लोकांपासून पुढे जरायुजादी प्रजासमूह निर्माण झाला. म्हणजे एक दुसऱ्याला, दुसरा तिसऱ्याला, तिसरा चौथ्याला अशा पद्धतीने हे निर्माण करत गेलेले आहेत. आणि याप्रमाणे अर्जुना इथे जे प्रत्यक्ष हे विश्व दिसतं ना, ते खरोखर या परंपरेने मीच निर्माण केलं आहे. परंतु विश्वासाच्या हाताने ज्याला मोजता आलं त्यालाच हे खरं वाटेल. परिदया लागी मानेल हे वीरा, भावाची या द्वारा जाणेल तोच खरा याला जाणू शकेल. असो, एताम विभूतिम योगंच मम यो वेत्ति तत्वतः सोविकपेन योगेन युज्यते नात्र संशयः. म्हणजे भगवान म्हणतात, जो पुरुष या बुद्धीपासून मनूपर्यंत माझ्या या विभूतींना आणि ऐश्वर्य योगाला यथावत स्वरूपाने जाणतो, तो स्थिर अशा ज्ञान लक्षण भक्तीने युक्त होतो, यात नवल नाही. हे सर्व जो जाणेल ना, तोच ज्ञान लक्षण भक्तीला प्राप्त होऊ शकेल. बुद्धाधिक भाव त्या माझ्या विभूती, व्यापोनी राहुती जगसारे, म्हणून ब्रह्मादी पिपीलिका वेरी, वस्तू न दुसरी मजविण. म्हणून भगवान म्हणतात, अर्जुना, अरे हे 11 भाव म्हणजे माझ्या या विभूती आहेत. आणि या विभूतींच्या व्यापकपणाने हे सर्व विश्व व्यापलेलं आहे. म्हणून या रीतीने ब्रह्मदेव आदी करून मुंगीपर्यंत जेवढे प्राणी आहेत त्या सर्वात माझ्या वाचून दुसरी गोष्ट नाही आहे. परमात्मा स्वतःची व्यापकता यामध्ये सांगतात. आणि असं जो सत्यत्वाने जाणतो त्याला ज्ञानाची जागृती झाली. म्हणूनच तो ब्रह्मदेव उत्तम आहे, मनुष्य मध्यम आहे आणि मुंगी इत्यादी प्राणी अधम आहेत, अशा प्रकारच्या भेदाचं दुःस्वप्न म्हणजे वाईट स्वप्न पाहत नाही. मी आणि माझ्या विभूतींनी व्यापलेले हे सर्व प्राणी सर्वच ऐक्य ज्ञानाने तो एकच समजतो. म्हणून जगद्गुरु संत तुकोबाराय म्हणतात, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, देवतया जवळी असे पापनाशे दर्शने. की सर्व जगामध्ये अणुरेणूत केवळ तो एकमेव परमात्मा व्याप्त आहे असा ज्याचा दृढ अनुभव आहे, परमात्मा त्याच्या जवळच निवास करतो आणि त्याच्या केवळ दर्शनाने देखील आपले पाप नष्ट होतात. म्हणून भगवान सांगतात की जो या भ्रम आणि संशय रहित ऐक्य ज्ञानाने मनाच्या कामादी वृत्तीने मला भेटला, तो माझ्याशी एक झाला. हे त्रिकाला बाधित सत्य आहे, यात संशय घ्यावा लागत नाही. मग अर्जुना का, तर त्याचं कारण असं आहे की जो अभेद दृष्टीने माझं भजन करतो त्याच्या भजनाच्या अभिनयात माझा प्रवेश असतो. ते जसे करतील व ज्या विभूतीत मला पाहतील तसं तसं मलाही करावं लागतं आणि मलाही व्हावं लागतं. आणि म्हणून अभेद दृष्टीने आचरण केलेला जो भक्तियोग आहे त्या भक्तियोगाने ज्ञानी हा माझ्याशी एकरूप होतो, याविषयी शंका घेण्याचं कारण नाही. आता साधक अवस्थेत असताना भक्तियोगाचं आचरण करता करताच
आयुष्य भानू असताना गेला तरी सुद्धा कोणतीच हानी होत नाही. कारण तो योग भ्रष्ट पुन्हा शुची व श्रीमंत कुळामध्ये अथवा ज्ञान्यांच्याच कुळामध्ये जन्माला येऊन उर्वरित भक्तियोगाच्या आचरणाने माझ्याशी एकरूप होतो. हे तुला मी 6व्या अध्यायामध्येच समजावून सांगितलेलं आहे. सुखा लागी कैसा होय तरी पाहि मागा षष्ठाध्यायी निरूपिले. आणि तोच अभेद कसा आहे हे जाणण्याकरता, म्हणजे आता हे सर्व जग परमात्म स्वरूपच कसं आहे हा अभेद जाणण्याकरता तुझ्या मनात प्रश्न करण्याचा ध्वनी निर्माण झाला असेल तर त्याचंही उत्तर आता सांगतो. काय सांगतात? अहम सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुधा भाव समन्विताः. म्हणजे अर्जुना, मी संपूर्ण जगताचं उत्पत्ती कारण आहे आणि माझ्यापासूनच सर्वांची प्रवृत्ती होते असं जाणून ज्ञानी पुरुष श्रद्धा आणि प्रेमयुक्त होऊन माझं भजन करतात. स्वामी म्हणतात, सर्व जगालागी मीच जन्मदाता, सर्वांशी पोषिता मीच एक, तरंगांचा जन्म जळा माझी होय, जळचे आश्रय तरंगाचे. अर्जुना, मीच एक या सर्व जगाचे जन्मस्थान आहे आणि माझ्यापासूनच या सर्वांची सर्व प्रकारे स्थिती आहे. जे उपनिषदांनी म्हटलंय ना, यतो वा इमानि भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत् प्रयन्त्यभिसंविशन्ति तद् ब्रह्म तद् विजिज्ञासस्व, तर त्याचाच असलेला हा अनुवाद आहे. उदाहरण देतात, ज्याप्रमाणे अनेक तरंग मालिकांचा जन्म हा पाण्यात होतो, त्या तरंगाला आधार पाणीच, त्या तरंगांचं जीवन देखील पाणीच असतं आणि त्या तरंगांच्या सर्वांगात देखील पाणीच असतं. त्याप्रमाणे या विश्वामध्ये माझ्या वाचून दुसरा पदार्थ नाही आहे. आणि अशा व्यापक असलेल्या मला जाणून जे भक्त माझं कुठेही कोणत्याही काळात भजन करतात, परंतु त्यांचं ते भजन निर्दंभतेने उदयाला आलेल्या प्रेमभावाने असतं. याला उदाहरण काय देतात? जसा वारा आकाशरूप होऊन आकाशात संचार करतो, त्याप्रमाणे ते माझे भक्त देश काळ आणि वर्तमान व्यवहार हे सर्व माझ्याशी अभिन्न करून माझं भजन करतात. आणि अशा अभेद भजनाने जे आत्मसाक्षात्कारी झाले आहेत ते जगद्रूप असलेल्या मला मनात साठवून त्रैलोक्यामध्ये खुशाल खेळतात, म्हणजे स्वेच्छेने व्यवहार करतात. आणि जो जो प्राणी भेटेल तो तो भगवद रूप आहे असं मानणं हाच माझा खरा भक्तियोग आहे. पडे दृष्टी लागे जगे जो जो जीव, मानावा तो देव मनोभावे, माझा भक्तियोग हाची ऐसे जाण, निश्चय करोण कपिध्वजा. आपल्या नजरेला जे काही पडेल ते सर्व देव आहे, सर्व परमात्मा रूपच आहे, अशी दृष्टी प्राप्त होणं, असा भाव प्राप्त होणं फारच अवघड आहे. परंतु असा भाव प्राप्त होणं हाच खरा भक्तियोग आहे असं माऊली सांगतात. म्हणजे भक्ती करायची म्हणजे काय? तर एक सोपं आपल्याला असं सांगता येईल की दृष्टीला जे पडेल ना ते भगवानच आहे असं समजणं, असं मानणं. मग तो नोकर असो अन्य कुणीही असो, तो देवच आहे आणि या देव भावनेतून त्याच्याशी व्यवहार असणे, तसा व्यवहार असणे, योग्य व्यवहार असणे, असं जर झालं तर ती भक्ती आहे असं मानायला हरकत नाही आहे. असो, मग आता पुढे सांगतात, मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंतः परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यन्ति च रमन्ति च. म्हणजे माझ्या ठिकाणी ज्यांचं चित्त आहे, मच्चित्ताः, ज्यांचे प्राण इंद्रिय मलाच प्राप्त झालेले आहेत, मद्गत प्राणाः, किंवा माझ्या करताच ज्यांच्या इंद्रियांचा व्यवहार असतो, मद्गत प्राणाः, किंवा माझ्या भजनाकरताच ज्यांचं जगणं असतं, मद्गत प्राणाः. म्हणजे 3 अर्थ या मद्गत प्राणाः या शब्दाचे झाले.
मग असे जे आहेत ते भक्तांच्या सभेमध्ये परस्परांना माझच नाम, रूप, गुण, लीला, प्रभाव, तत्व इत्यादिकांचा बोध करतात आणि ते भक्त माझ्या भक्तीनेच संतुष्ट होतात आणि भक्तीमध्येच रममाण होतात. कथयंतश्च माम नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. मग आता यावर व्याख्यान करतात. जाहले मद्रूप भक्तांचे ते चित्त, प्राण तो हे तृप्त मद्रूपीच. जन्म मरणाची विसरले वार्ता, मद्रूपी रंगता ज्ञानबोधे. म्हणजे अर्जुना, जे चित्ताने मत स्वरूप झालेले आहेत, माझ्याशी एकरूप झालेल्या प्राणाने जे तृप्त झाले आहेत, जे ज्ञानाच्या वेडात जगण्याला आणि मरणाला देखील विसरून गेले आहेत, मग त्या ज्ञानाच्या मदाने ते नाचतात. आणि याशिवाय परस्परातील संवाद सुखाच्या आवडीने परस्परांना ते ज्ञानच देतात आणि ज्ञानच घेतात. ज्याप्रमाणे उदाहरणार्थ जवळजवळ असलेले तळे पावसामध्ये भरपूर पाण्याने वर उचंबळून येत असताना एकमेकांमध्ये मिसळतात आणि मग लाटांना लाटांचीच घरं होतात. त्याप्रमाणे या भक्तांच्या परस्पर भेटीत आनंदाच्या लाटांची वेणी गुंफली जाते आणि त्यावेळी ज्ञानच ज्ञानाच्या द्वारा ज्ञानाचे अलंकार मिरवित असते. म्हणून असं आहे की सांसारिक माणसं जर एकमेकांना भेटले तर काय बोलतील हा भाग निराळा, आणि दोन पारमार्थिक दोन संत जर एकमेकांना भेटले तर काय बोलतील त्याचा विचार वेगळा आहे. एकदा असं झालं, समर्थ रामदास स्वामी आणि जगद्गुरु श्री तुकोबाराय दोघेही महापुरुष समकालीन, या दोघांची भेट ठरली आणि अनेक जणांना माहिती झाली की दोघे जण भेटणार आहेत. तर त्यावेळेला लोकांच्या मनामध्ये असा विचार निर्माण झाला की दोनही महापुरुष आहेत, तर हे एकमेकांना भेटल्यानंतर कसे भेटतात, त्यानंतर यांची चर्चा काय होते आपण ऐकली पाहिजे, पाहिलं पाहिजे. म्हणून सर्वांनी जाण्याची उत्सुकता दाखवली. पण भेट कुठे ठरली होती? एका नदीच्या तीरावरती. ठीक आहे. मग ठरल्याप्रमाणे त्या वेळेला जमावाची दोन्ही बाजूला खूप गर्दी आहे, जमाव आहे. आणि एका बाजूने समर्थ आले, एका बाजूने तुकोबाराय आले. त्यावेळेला तुकोबारायांनी समर्थांकडे पाहिलं, त्यांना हात जोडले, नमस्कार केला आणि दोन्ही मनगट तोंडावरती मारून घेऊन बोंबलायला लागले. त्यावेळेला रामदास स्वामींनी एक दगड उचलला आणि तो नदीच्या पाण्यामध्ये टाकला. दोघांनी पुन्हा एकमेकांना नमस्कार केला आणि निघून गेले. आता बाकीचे विचार करायला लागले की बाबा काहीतरी बोलतील, आपल्याला विशेष ऐकायला मिळेल याकरता म्हणून आपण हे काय झालं काही कळालंच नाही. त्यावेळेला जे तुकोबारायांच्या काठावर लोक होते त्यावेळेस त्यांनी विचारलं, तुकोबाराय तुम्ही काय सांगितलं त्यांना? आम्हाला काहीच कळालं नाही. तुकोबारायांनी सांगितलं काही नाही, मी त्यांना पाहिलं आणि बोंबललो, म्हणजे सांगितलं वाजत असे बोंब कोणी नायकती कानी, की मी खूप ओरडून ओरडून सांगतो की भजन करा, विषयासक्त होऊ नका वगैरे वगैरे. मी बरंचसं काही सांगतो परंतु कोणी ऐकत नाही, हे मी त्यांना सांगितलं. मग त्यांनी काय केलं? काय नाही, दगड उचलला आणि नदीत टाकला. तर नदीत टाकलेला दगड बुडाला का तरंगला हो? नाही म्हणे बुडाला. मग त्यांनी असं सांगितलं, तुम्ही सांगून सुद्धा ऐकत नाहीत ना, मग आता हे लोक जसा हा दगड नदीत बुडतो तसे भवसागरामध्ये बुडल्याशिवाय राहणार नाहीत. मग झालं म्हणे आमचं बोलणं. अर्थात काय कळाला, आपण भेटलो तर आपण काय बोलू? आपण सर्व संसाराचंच बोलतो. पण दोन संत एकमेकांमध्ये भेटले तर ते परमार्थाविषयीच बोलतात. म्हणून करू आवडीने वाद, तुमच्या सुखाचा संवाद, असं आपल्याला पाहायला मिळतं. किंबहुना जसं सूर्याने सूर्याला ओवाळावं, चंद्राने चंद्राला आलिंगन द्यावं, किंवा गंगा आणि यमुना या दोन नद्यांचे ओघ सारख्या योग्यतेने एकमेकांमध्ये मिळावेत, त्याप्रमाणे भक्तांच्या परस्पर भेटीमध्ये
ब्रह्मैक्य रसाचं प्रयाग झालेलं असतं आणि त्या ऐक्य रसाच्या महापुरावर अष्टसात्विक भावांचे पुराण तरत असतं आणि ते भक्त संवादरूपी चौरस्त्यावरील म्हणजे चौकामध्ये गणेश झालेले असतात. पूर्वीच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर ग्रामरचनाशास्त्राच्या दृष्टीने गणेश मंदिर किंवा गणेशाचा उघडा पार हा गावातील 4 रस्ते जिथे मिळतात तिथे बांधण्याची पद्धत होती. अद्यापही काही जुन्या गावामध्ये तसं दिसून येतं आणि यात ग्रामरचनाशास्त्राचा उद्देश असा होता की गावातील कुणीही मनुष्य केव्हाही कुठेही एखाद्या शुभ कार्याकरता रस्त्याने निघाला तर त्याला त्या विघ्नहर्त्याचं दर्शन सहज घडावं किंवा परगावाहून आलेल्यासही गावात प्रवेश करतानाच मंगलमूर्तीने दर्शन व्हावं. या चतुष्पथी गणेशाप्रमाणे भक्त संत हे देखील समानशील अशा भक्तांच्या अथवा जिज्ञासू शिष्यांच्या मेळाव्यात बसून जेव्हा बघावे तेव्हा जीव जगत ब्रह्म माया या विषयांची सतत चर्चा करीत असलेले दिसतात. आपणही सततच चर्चा करतो, मायेचीच करतो फक्त. आपल्याकडे ब्रह्म हे चर्चेला विषयच नाही आहे, परंतु मायेची चर्चा आपली जोरात चालू आहे असो. आणि तेव्हा त्या महासुखाच्या आवेशाने देहाच्या गावाच्या बाहेर धावून माझ्या योगाने ते महात्मे तृप्त झालेले असतात आणि त्या तृप्तीच्या उद्गाराने मी धन्य आहे धन्य आहे अशी गर्जना करू लागतात. पंचदशीमध्ये देखील धन्योहम धन्योहम हे चिंतन आलेलं आहे आणि हे चिंतन केव्हा प्राप्त होतं तर ज्यावेळेला आत्मसाक्षात्कार झालाय, ब्रह्मानुभव संपन्नता सिद्ध झाली, त्यावेळेलाच अशा पद्धतीचे उद्गार आपल्याला पाहायला मिळतात. असो पुढे सांगतात की गुरु शिष्यांच्या एकांतात ज्या एका अक्षराचं सावकाशपणे बोलणं होत असतं ते अक्षर मेघाप्रमाणे त्रैलोक्यामध्ये पुष्कळ गर्जना करू लागतात. म्हणजे भाव असा आहे की श्री सद्गुरू ज्या भक्त शिष्याला ज्या अक्षरांचा उपदेश एकांतात करतात ते अक्षर नवल म्हणून त्रैलोक्यात मेघाप्रमाणे उघडप्रमाणे गरजून सर्वांना सांगतात. आपण बघा ना, ज्ञानोबा रायांपर्यंत आलेली नाथ संप्रदायाची परंपरा कशी आहे तर एक गुरु एक शिष्य. गुरुने शिष्याला उपदेश करायचा. कसा उपदेश करायचा? एकांतात उपदेश करायचा. परंतु ज्ञानोबा रायांनी मात्र एक गुरु एक शिष्य अशी परिपाटी न ठेवता प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले राम जनार्दनी पायटकची ठेविले आरती ज्ञान राजा. प्रगट गुह्य बोले, जे गुह्य आहे ते प्रगट बोललेत. आणि हे असं का होतं तर त्यांच्या अंतःकरणामध्ये प्राप्त झालेला जो अनुभव आहे, जो आनंद आहे, तो आनंद एका विशिष्ट मर्यादेपर्यंत त्यांना आपल्या ठिकाणी राखून ठेवणं शक्य झालं. परंतु एका विशिष्ट मर्यादेनंतर तो आनंद आपल्या अंतःकरणामध्ये राखून ठेवणं शक्य होईना. त्यावेळेला तो आंतरिक अनुभव हा शब्द स्वरूपाने गेय स्वरूपाने सहज रीतीने बाहेर पडला. किंबहुना मी असं म्हणेन की त्या वक्त्याची परवानगी न घेता तो बाहेर पडला. हे विशेष आहे. आणि याकरता उदाहरण दिलेलं आहे. अंतरीचा राखून येणे मकरंद पद्मकळे मुग्ध उमलता मगराया रंका सर्वासे समान देतसे भोजन सुगंधाचे. अभंग क्रमांक 251 आणि 52. की ज्याप्रमाणे कमळाची कळी पूर्ण उमलत नाही तोपर्यंत आपल्या पोटामध्ये आपला सुगंध राखून ठेवू शकते, परंतु पूर्ण उमलल्यानंतर आपल्या विकसितपणाने पोटातील सुगंध राखून ठेवण्याचं ती जाणत नाही. बरं, असं काही म्हणते का ती की हा राजा आहे तर याला मी माझ्या ठिकाणचा सुगंध देईन आणि हा भिकारी आहे
तर याला मी सुगंध देणार नाही असं काही म्हणते का? तर नाही. राजाला आणि भिकाऱ्याला सुगंधाची समान रीतीने ती मेजवानी देत असते. त्याप्रमाणे या विश्वामध्ये गुरूंनी एकांतात गुह्य म्हणून जे सांगितलेलं आहे ते ज्ञान हृदयामध्ये न ठेवता विश्वात ज्याला त्याला कथन करतात आणि कथन करण्याच्या संतोषाने कथन करण्याचंही विसरून जातात आणि मग त्या विसरामध्ये देहाने आणि जीवाने रमून जातात. ते स्वतःही त्या ठिकाणी विरतात. आणि म्हणून अर्जुना, असं ज्या भक्तांनी माझं क्षयातिशय दोषरहित सुख आपल्या स्वाधीन केलेलं आहे त्यांना त्या प्रेमाच्या अतिशयत्वामुळे रात्र आणि दिवस यांचं देखील ज्ञान राहत नाही. न कळे दिवस की राती. बघा, एखादा कामादी विकाराने जरी विकृत मानस झाला तरी त्याला सुद्धा दिवसही कळत नाही रात्रही कळत नाही. पण असा एखादा भक्त जर असेल की ज्याच्या ठिकाणी भगवत प्रेमाचा सातिशय निर्माण झालेला आहे त्याला देखील दिवस रात्र कळत नाही. मग काय सांगतात? तेषां सतत युक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगन्तं येन माम उपयान्ति ते. मग असे जे भक्त आहेत की ज्यांनी मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी स्थिर केलेलं आहे, प्रेमपूर्वक माझं भजन करणारे आहेत, त्या भक्तांना ज्या योगाने ते मला प्राप्त होतात असा तो प्रेमसहित ज्ञानयोग मी प्रदान करतो, बुद्धी प्रदान करणारा आहे. असं आहे की ज्याप्रमाणे एखादा गुराखी हातामध्ये काठी वगैरे घेऊन आपल्या पाळीव प्राण्यांना वळवतो, राखतो, त्याप्रमाणे देवता जे असतात हे जीवाचं हातात दंड घेऊन रक्षण करत नाही. न देवा दंडमादाय रक्षन्ति गृहपालवत. मग त्याला बुद्धी देतात, सद्बुद्धी प्रदान करूनच त्याचं रक्षण करत असतात. म्हणजे ज्याचं कल्याण व्हावं असं वाटतं त्याला देव सद्बुद्धी प्रदान करतात, असा त्याचा अर्थ आहे. असो, मग आता यावर व्याख्यान करताना म्हणतात, तया बहुमूल जे जे आम्ही द्यावे लागले स्वभावे आधीची ते, की ते जया पंथे निघाले निशंक भोगावया सुख सायुज्याचे. म्हणजे अर्जुना, असं पहा की त्या भक्तांना मग आम्ही जे काही द्यायचं असतं त्यातील उत्कृष्ट भाग आम्ही देण्यापूर्वीच त्यांनी घेतलेला असतो. म्हणजे जे भक्तांना दिलं पाहिजे त्यातला उत्कृष्ट भाग देवाने देण्याच्या अगोदरच भक्तांनी तो काय केलेला असतो? ग्रहण केलेला असतो. अर्जुना, त्याचं कारण असं की ते भक्त ज्या भक्तीच्या मार्गाने निघालेले असतात त्या मार्गाचा चांगलेपणा पाहिल्यानंतर स्वर्ग आणि मोक्ष आडमार्ग आहेत असं सिद्ध होतं आणि त्यामुळे मी त्यांना स्वर्ग किंवा मोक्ष यापैकी काहीही देत नाही. अहो, काही देत नाही यात नवल नाही, ते स्वतःच घेत नाही. न नाकपृष्ठं न पारमेष्ठ्यम न सार्वभौमम न रसाधिपत्यम. त्या नागपत्नी म्हणजे कालियाचे जे काही पत्नी आहेत त्यांनी देवाची प्रार्थनाच केलेली आहे, तेव्हा काही बाकी नको रे आम्हाला. किंवा जगद्गुरु श्री तुकोबारायांचा जर आपण विचार केला तर तुकोबाराय म्हणतात, मोक्ष तुमचा देवा, तुम्ही दुर्लभ तो ठेवा. देवा, तुमचा मोक्ष दुर्लभ आहे ना, तर दुर्लभच राहू द्या ना, मला त्या मोक्षाची अजिबात आवड नाही. माझं भक्तीची आवडी अंतरिते नाही गोडी, आम्हाला भक्ती द्या देवा. आणि ते भक्त देखील जे आहे त्याची अपेक्षा करत नाही, मीही देत नाही. म्हणून त्यांनी जे माझ्याविषयी प्रेम धारण केलेलं आहे तेच माझं खरोखरी त्यांना देणं आहे. लक्षात घ्या, भगवान भक्ताला काय देतात तर प्रेम देतात. म्हणून प्रेम देवाचे हे देणे
देह भाव जाय जेणे, ज्याने देहाहंकार देह तादात्म्यात जातं, असं प्रेम हे देवाचं देणं आहे. प्रेम देवाची देणगी आहे. लक्षात ठेवा, मी प्रेम शब्द वापरतोय. व्यवहारामध्ये जो आपल्याला पाहायला मिळतो तो काम आहे, ते प्रेम नाही आहे. प्रेम शब्दाचा पवित्रपणा या विकारग्रस्तांनी घालवला आणि प्रेम या पवित्र नात्याला, पवित्र शब्दाला बदनाम केलं. असो, तर माझ्याविषयी ज्यांनी प्रेम धारण केलेलं आहे तेच माझं त्यांना खरोखर देणं असतं आणि ते तर मी देण्यापूर्वीच त्यांना प्राप्त झालेलं असतं. परंतु मी प्रेम द्यावं हे म्हणणंही त्यांचंच असतं आणि त्यांनीच मला प्रेम देण्याविषयी प्रार्थना केलेली असते. म्हणून शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांचा जर आपण एक अभंग पाहिला तर त्याच्यामध्ये वर्णनच आहे. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविण नाही समाधान, समाधान, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेम सुखाची अपेक्षा करतात. असे अनेक प्रमाण आपल्याला पाहायला मिळतील. असो, मग आता प्रेम देण्याविषयी त्यांनीच प्रार्थना केली असती आणि यानंतर एवढंच घडेल की त्यांनी धारण केलेलं किंवा भक्तीच्या बळाने स्वतः संपादन केलेलं जे भक्ती सुख आहे, हे जे प्रेम आहे, ते अधिकाधिक कसं वाढेल आणि त्यावर काळाची दृष्टी कशी पडणार नाही, ते सुरक्षित कसं राहील, हेच आम्हाला म्हणजे देवाला प्राप्त कर्तव्य उरतं. म्हणजे आता या प्रेमसुखाला, त्याला प्राप्त झालेल्या प्रेमाला नजर लागणार नाही आणि ते उत्तरोत्तर वाढत जाईल, याकरता स्वतः मग परमात्मा प्रयत्न करतात. काय आहे, प्रपंचातलं प्रेम सुख वेगळं आणि परमार्थातलं प्रेम सुख वेगळं किंवा सुखच म्हणा. तर प्रापंचिक स्थिती कशी आहे, प्रतिक्षणम घटमानम, ते प्रत्येक क्षणाला घटत जाणार आहे. आणि नारद महर्षी आपल्या भक्तिसूत्रामध्ये सांगतात, अनिर्वचनीयम प्रेमस्वरूपम, प्रेमाचं स्वरूप अनिर्वचनीय आहे. आणि ते प्रेम कसं आहे परमार्थातलं, तर प्रतिक्षणम वर्धमानम, प्रत्येक क्षणाला वाढणार आहे. 9 अंक हा जसा परिपूर्ण आहे तसं ते प्रेम परिपूर्ण आहे. आपण बघा, 9चा पाढा म्हणा, पहिल्यापासून शेवटापर्यंत जरी जाल तर त्यामध्ये कधीही बदल होत नाही. उदाहरण आपण बघा, 9 एके 9 म्हणजे 9 पूर्ण अंक, 9 दुने 18, 18 मध्ये आपण बघा 8 आणि 1 किती मिळून झाले, 9 झाले, पूर्ण आहे, समानता आहे. 9 त्रिक 27 म्हणजे 2 आणि 7 किती झाले एकूण, पुन्हा 9च झाले. 4 9 36, 36 मध्ये 6 आणि 3 किती झाले, 9च आहेत. 9 5 45, 45 मध्ये 4 आणि 5 किती झाले, 9 झाले. बस, आता पुढचा पाढा तुम्ही लावून घ्या. तात्पर्य असं आहे की 9 मध्ये 9 अंक जर आपण पाहिला तर बदल होत नाही. पण तोच आपण 8चा अंक जर पाहिला ना, 8चा पाढा जर पाहिला तर घट त्याच्यामध्ये आपल्याला दिसते. पूर्वार्ध बघा, 5 पर्यंत बघा, 8 1 8, ठीक आहे. 8 जुने 16, 16 म्हणजे किती झाले बघा, 6 आणि 1 7, 1 कमी झाला. बरं, 8 त्रिक 24, 24 मध्ये 2 आणि 4 किती झाले एकूण 6, 2 कमी झाले. बरं, पुढे आपण 8 चौक 32, 32 मध्ये 3 अधिक 2 किती झाले, 5, अजून 1 कमी झाला. आणि 5 8 पंचे 40, आता इथे किती झाले, 4, कमी कमी होत गेलं की नाही. तर प्रपंचातील प्रेम, प्रपंचातील सुख हे 8च्या पाढ्याप्रमाणे आहे आणि परमार्थातील सुख हे 9च्या पाढ्याप्रमाणे आहे, जे सतत वाढणारं आहे. किंबहुना प्रपंचातलं सुख कसं असतं या संबंधामध्ये एक दृष्टांत सांगतो, गमतीचा दृष्टांत. एका तरुणाचा विवाह ठरला, मुलगी वगैरे पाहिली आणि ती पसंतही पडली, निश्चित झाला विवाह. त्याचा एक मित्र सोबत गेलेला नव्हता,
मग त्या मित्राने आल्यानंतर विचारलं का अरे पाहिली मुलगी? हो पाहिली. कशी आहे? हा म्हणाला अरे खूप सुंदर आहे, चंद्रमुखीच. त्याला वाटलं चला बरं झालं, याला चांगली पत्नी मिळाली. मग त्यानंतर विवाह वगैरे झाला. एक 5-6 महिने गेल्यानंतर दोघं एकत्र बसले. का रे तुझा संसार कसा चाललेला आहे? काय म्हणते तुझी चंद्रमुखी? मी सांगितलं कसली चंद्रमुखी? सूर्यमुखी आहे. याला लक्षात आलं काहीतरी बिनसलेलं दिसतंय. ठीक आहे, पण संसार चालू आहे. आणि एक 2-3 अपत्य झाले. त्याच्यानंतर पुन्हा एकदा हे दोघं जण एकत्र बसलेले होते. अशी चर्चा चाललेली होती. त्यावेळेला तो म्हणाला अरे काय म्हणते वहिनी, आता सांग ना, चंद्रमुखी की सूर्यमुखी? तो म्हणाला दोन्ही नाही. म्हणजे तो म्हणला आता ज्वालामुखी. अर्थ काय कळाला की जसे जसे दिवस संसारामध्ये वाढत गेले तसं तसं प्रेम वाढत गेलं का कमी होत गेलं? हो, सौख्य वाढत गेलं का कमी झालं? तर कमी झालं. घटमानम असं आहे. परंतु पारमार्थिक सुख मात्र प्रतिक्षणम वर्धमानम अशा पद्धतीचं आहे. मग परमात्मा काय करतो की त्यांना प्राप्त झालेलं जे काही प्रेमसुख आहे ते कसं वाढेल, त्यावर काळाची दृष्टी कशी पडणार नाही, ते सुरक्षित कसं राहील, एवढंच काम तो करतो, त्याचं रक्षण करतो. बर अर्जुना, आपल्या लाडक्या बाळाला प्रेमाच्या दृष्टीची गवसणी करून ते खेळता खेळता कुठेतरी अडखळून पडेल म्हणून आई जशी त्याच्या मागे मागे धावते ना, ते बाळ जो जो खेळ दाखवते, हा खेळ हवा, तो हवा असं म्हणतो, तो खेळ त्याची आई त्याच्या पुढे सोन्याचा करून ठेवते. आईला त्याच्या खेळाचं सोन्या इतकं महत्त्व वाटतं. त्याप्रमाणे भक्तांची उपासना ती मला सोन्यासारखी वाटते. आणि म्हणून मी त्यांच्या उपासनेची पदवी म्हणजे उपासनेचा अधिकार जो आहे तो पुष्ट करीत वाढवत जात असतो. आणि मग ज्या पदवीच्या वाढीमुळे ते मला सुखाने प्राप्त होतात, त्याच पदवीचं पालन करणे मला विशेषत्वानं आवडतं. सारांश काय आहे तर योग 1, वृद्धी 2, क्षेम 3 यापैकी प्रेमाचा योग भक्तांनी संपादित केलेला असतो आणि त्याची वृद्धी आणि क्षेम हा परमात्मा स्वतः करत असतो. भगवान म्हणतात अरे भक्ताला माझी आवड आहे आणि माझ्या वाचून ज्यांना दुसरी गती नाही अशा भक्तांची मला इच्छा आहे, कारण आमच्या घरी प्रेमळ भक्तांचीच उणीव आहे. सगळं काही आहे परंतु आमच्या ठिकाणी काय नाही आहे तर प्रेमळ भक्त जे आहे त्यांची वाणवा आहे. 272 क्रमांकाचा अभंग बघा. आमुची या घरी साच दुर्मिळता, जाण पंडुसुता प्रेमळांची. म्हणून सांगतात अरे असं पहा की माझ्या जवळ असलेले स्वर्ग मोक्ष यांच्या प्राप्तीचे यज्ञाधिक श्रवणाधिक हे दोन्ही मार्ग स्वर्गेच्छू आणि मोक्षेच्छू भक्तांसाठी वाहतुकीस मोकळे केले आहेत. त्यांनी यज्ञाधिकांच्या व श्रवणाधिकांच्या मार्गाने वाटेल त्या वेळेला स्वर्ग आणि मोक्ष संपादन करावे. आणि शेवटी आम्ही आमचं दिव्य शरीर हे लक्ष्मीला विकून टाकलंय. थोडक्यात याचा अर्थ काय गृहीत धरायचा आहे तर स्वर्ग मोक्ष आणि दिव्य शरीर या 3 भारी वस्तू मी सकामांना उदार बुद्धीने देऊन टाकल्या आहेत. परंतु शरीरा वाचूनही जे एक साजूक भक्ती प्रेमसुख माझ्याजवळ आहे ते मात्र जसेच्या तसे प्रेमळ भक्ताकरता जतन करून ठेवलेलं आहे. म्हणून अर्जुना, माझं भक्तावर या मर्यादेपर्यंत प्रेम आहे की मी आपलं शरीर खर्ची घालून त्याच्या बदली हा प्रेमळ भक्त घेऊ. अरे केवळ लोकरंजना करता शब्दाने बोलावयाच्या ज्या गोष्टी असतात तशा या नाही आहेत. म्हणून सांगतात तेषामेवानुकंपार्थम अहम अज्ञानजन्तमः नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. म्हणजे अर्जुना, त्यांच्या अंतःकरण वृत्तीमध्ये असलेला मी त्यांच्यावर अनुग्रह करण्याकरता प्रकाशमय
ज्ञानरूपी दिव्याने अज्ञानापासून उत्पन्न झालेल्या अविचार रूप अंधाराचा नाश करतो. व्याख्यान करतात, म्हणून या मज आत्मयाचा भाव केला ज्यांनी ठाव जगावया, मज एका विण सर्व ही असार ऐसीच साचार मती ज्यांची. म्हणजे म्हणून आता याचा संबंध कुठे लावायचा? मागच्या अभंगापासून लावायचा, की या गोष्टी केवळ लोकरंजनाकरता शब्दाने बोलायच्या नाही असतात, तशा नाही आहेत. म्हणून मी जो आत्मा त्याच्याविषयी असलेली ज्ञानलक्षण भक्तीच ज्यांनी जगण्याकरता आधार केली आहे आणि ज्यांनी एक माझ्या वाचून इतर सर्व मिथ्या मानलेला आहे, अर्जुना, अशा त्या शुद्ध भक्ताकरता मी तत्वज्ञानरूपी कापराची मशाल तयार करतो आणि मग मीच मशालजी होऊन त्याच्या पुढे पुढे चालतो. अज्ञानाच्या रात्री माझारी अंधार दाटता अपार, भक्तांपुढे स्वयमीच दूर सारिता तो होय नित्य ज्ञानोदय तया लागी. म्हणजे परमात्म विषयक अज्ञानाच्या रात्रीमध्ये जीव विषयक गडद अंधकार मिळालेला असतो. मनुष्याला परमात्म विषयक जसं अज्ञान आहे तसं जीवाच्या यथार्थ स्वरूपाविषयी देखील गडद अज्ञान आहे. म्हणजे देवाचं तर अज्ञान आहे, पण स्वस्वरूपाचं तरी ज्ञान आहे काय, तर त्याच्याविषयी देखील गडद अज्ञान आहे. उदाहरणार्थ, जसं रात्रीत अंधकाराचं मिलन व्हावं तसा हा दोन अज्ञानांचा मेळावा आहे. तरी ती परमात्मा न कळण्याची रात्र आणि जीव न कळण्याचा अंधकार तू ब्रह्म आहेस या उपदेशाने नष्ट करून दूर घालवतो आणि मी ब्रह्म आहे या ज्ञान सूर्याचा नित्य उदय करतो. आणि असं प्रेमळांचे प्रियोत्तम सर्व पुरुषात उत्तम असलेले भगवान श्रीकृष्ण जेव्हा बोलले, तेव्हा मी आता मनाच्या सर्व वृत्तीने शांत झालो असा अर्जुन देखील म्हणाला. बोलता तो ऐसे काय म्हणे पार्थ, प्रभो मन शांत झाले माझे. अहो महाराज ऐका, माझ्या आत्मस्वरूपावरचा संसाराचा केर तुम्ही चांगलाच झाडून टाकला आहे. आणि हे प्रभो, तुमच्यामुळे मी आईच्या उदररूपी लाक्षागृहातून एकदाचा मुक्त झालो. महाराज, म्हणजे हा अर्जुन बोलतोय बरं, मी आज नवा पारमार्थिक जन्म डोळ्याने बघितला आहे. म्हणजे असं आहे, प्रत्येकाला दोन जन्म आहेत, म्हणून त्याला द्विज किंवा द्विजन्मा असं देखील म्हटलं गेलेलं आहे. काय चिंतन आहे? एक मातृगर्भातून होणारा जन्म आहे आणि दुसरा जन्म हा आपल्या गुरुपदेशांच्या निमित्ताने होत असतो. म्हणून 1400 वर्ष चांगदेव महाराज जगले. 14 वेळेला त्यांनी काळाला देखील हुलकावण्या दिल्या, परंतु समाधान नव्हतं. आणि ज्या वेळेला मुक्ताबाईंना शरण आले, त्यांनी अनुग्रह केला, त्यावेळेला चांगदेवांच्या मुखामधले शब्द असे आहेत, चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. आज मला जन्म प्राप्त झाला, माझा नवा जन्म झाला असं त्याला वाटतं. त्याप्रमाणे अर्जुन म्हणतो की मी आज नवा पारमार्थिक जन्म डोळ्याने बघितलाय आणि ब्रह्मरूपाने वाटेल तितकं भरपूर आयुष्य माझ्या हाताशी आलं आहे. आणि आज माझ्या आयुष्याला सफलता प्राप्त झाली. माझ्या भाग्याकरता ऊर्जित अवस्था उदयाला आली आहे, कारण समर्थ सद्गुरूंच्या मुखाने मला उपदेशाची प्राप्ती झाली, कृपा प्राप्त झाली. आणि आता या उपदेशरूपी तेजाने आतलं जीव विषयक आणि बाहेरचं परमात्मा विषयक अज्ञान नाहीसं झालं आहे. म्हणून मी तुझं स्वरूप यथार्थ रीतीने पाहतोय. म्हणजे आता अर्जुन काय म्हणतो की देवा, आता परमात्मा विषयक अज्ञान आणि जीव विषयक अज्ञान जे आहे, तर हे सर्व परिसमाप्त झालेलं आहे.
त्यामुळे मी तुला आता यथार्थ रीतीने जाणतोय. तू कसा आहेस? परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमं भवान पुरुषम शाश्वतम दिव्यम आदिदेवमजम विभूम. अर्जुन म्हणतो, देवा तू परब्रह्म आहेस, श्रेष्ठ आधार किंवा श्रेष्ठ स्थान आहेस किंवा श्रेष्ठ तेज आहेस, अतिशय पवित्र आहेस, देहरूपी पुरात शयन करणारा पुरुष आहेस, नित्य अलौकिक सर्व देवांचं आदिकारण, उत्पत्तीरहित आणि व्यापक आहेस. यावरती व्याख्यान करत असताना म्हणतात महाभूतांचे जे विश्रांतीचे स्थान, तुझी ते निर्वाण परब्रह्म परम पावन, तुझी जगन्नाथ आराध्य दैवत तिन्ही देवा. म्हणजे देवा तू परब्रह्म आहेस, कारण तू या महाभूतांचं विश्रांती स्थान आहेस. जगन्नाथा तू अतिशय पवित्र आहेस, तूच ब्रह्मा विष्णू रुद्र या तिन्ही देवात श्रेष्ठ दैवत आहेस. तू केशव नारायणादी 24 मूर्तीहून 25वा किंवा प्रकृती व महत्त्व अहंकार पंचतन्मात्रा पंचमहाभूत 10 इंद्रिय मन या सांख्यकल्पित 24 तत्वाहून 25वा पुरुष आहे. म्हणजे बघा, सांख्यशास्त्रकारांनी किती तत्व सांगितलेली आहेत? 25 तत्व सांगितलेले आहेत. तर ते कशी आहेत? 1 प्रकृती, 2 महत्त्व, 3 अहंकार, त्यानंतर पंचतन्मात्रा किती झाले? 5 आणि 3 8, त्यानंतर पंचमहाभूते किती झाले? 8 आणि 5 13, त्यानंतर 10 इंद्रिय किती झाले? 23, 24वा एक मन, हे झाले 24 आणि 25वा सांगितला तो पुरुष सांगितला आहे. मग असा या 24 तत्वाहून भिन्न असलेला 25वा तो पुरुष आहेस. तू अलौकिक आहेस आणि प्रकृती व तिचं कार्य यांच्या पलीकडचा आहेस. किंबहुना हे देवा तू अनादि सिद्ध जगाचा स्वामी आहेस. जो जन्मधर्माने आकळला जात नाही तोच तू आहेस, हे आता मी चांगल्या रीतीने जाणलंय. किंबहुना तू या कालयंत्राचा देखील सूत्रधार आहेस, जीवरूपी अंशाचा आधार आहेस. तू ब्रह्मांडरूपी कढईचा निर्माता आणि धारण करणारा आहे, हे मला आता निश्चित कळालं आहे. सर्व ऋषी तुला काय बोलतात, तुझ्याविषयी काय बोलतात सांगू देवा? ऐक. या श्लोकाचा अर्थ असा की सर्व ऋषी तुला परब्रह्म, परमधाम, पवित्र पुरुष, शाश्वत, उत्पत्तीरहित आणि व्यापक असं म्हणतात. तसंच देवर्षी नारद, असित, देवल, व्यास इत्यादी महर्षी देखील तुझ्या संबंधी असंच बोलतात आणि प्रत्यक्ष तू स्वतः देखील मला हेच सांगत आहेस. यावर व्याख्यान करताना म्हणतात, आणि काही एके परी थोरपण येई समजून तुझे मज, किती थोरपण ऐकिले पूर्वीच वर्णिले जे साच महर्षींनी. हे देवा तुझं मोठेपण जे आहे हे आणखी एका दृष्टीने, एका पद्धतीने मला समजून आलं आहे. म्हणजे आणखी एका प्रकाराने तुझ्या स्वरूपाचं महत्त्व प्रमाण सिद्ध असल्याचं अनुभवाला येत आहे. कारण मागे ऋषीवर्यांनी तुझ्या संबंधी असंच सांगितलं होतं, परंतु त्या सांगितल्याचा खरेपणा आता माझं अंतःकरण प्रत्यक्षात बघत आहे आणि त्यामुळे त्याचं प्रामाण्य आता पटत आहे. कारण देवा तुम्ही स्वतः उपदेश करण्याची कृपा केली म्हणून. म्हणजे तू स्वतः देखील तसंच सांगत आहेस ना रे बाबा. एरवी नारद नेहमी आमच्या जवळ येत असत आणि ते देखील असाच अभिप्राय असलेले गीत गात असत, परंतु त्यातील अर्थ न कळाल्यामुळे मी गप्प बसत असे आणि फक्त गाण्याचाच आनंद भोगत असे. कारण की त्यावेळी मी मध्यम शहाणा होतो, त्यामुळे गाण्यातल्या सिद्धांतापेक्षा स्वर, ताल आणि शब्द हेच ऐकत होतो. याला उदाहरण देतात की ज्याप्रमाणे महाराज आंधळ्यांच्या गावात आपण होऊन सूर्य प्रगट झाला तरी त्यांनी त्या सूर्याचं ऊनच फक्त अंगावर घ्यावं, याशिवाय
अधिक असा प्रकाश घेतील कसा? त्याप्रमाणे देवर्षी नारद अध्यात्मपर गीत गात असताना वरवर असणारे यमन, कल्याण इत्यादी राग, त्यातील स्वरांचे आलाप यांसह जी शब्दांची मधुरता आहे तीच बुद्धीला श्रम न देता मला कळत होती, परंतु त्यातला कोणताही अर्थ माझ्या चित्ताला स्पर्श करीत नव्हता. ते पंडित भीमसेन जोशींचं कन्नड भाषेतलं एक गीत आहे बघा, ते महालक्ष्मीच्या संबंधाने त्यांनी गायलेलं आहे. तर अर्थ काहीच कळत नाही, फक्त स्वर, ताल आणि शब्द फक्त त्यातले कळतात, आणि त्यावरतीच बरेचसे ऐकणारे खुश असतात. अर्जुनाची अवस्था अशीच होती. बरं, केवळ नारदच नाही तर असित, देवल या ऋषीवर्यांच्या मुखाने देखील तू परब्रह्म आहेस, परमधाम इत्यादी स्वरूपाचा आहे असं तुझ्या संबंधी ऐकत होतो. परंतु त्यावेळी माझी बुद्धी विषयरूपी विषाने संचारली होती. विषयरूपी विषाचं सामर्थ्य असं आहे की परमार्थ गोड असूनही तो कडू लागतो, आणि विषय कडू असूनही तो मात्र जीवाला गोड झाला. बर, इतर ऋषींचं काय सांगावं? व्यास महर्षी आपण होऊन राजवाड्यात येऊन तुझं संपूर्ण स्वरूप सर्व काळ सांगत होते, परंतु त्यांचं सांगणं असं झालं की ज्याप्रमाणे एखाद्याने अंधारात चिंतामणी पाहावा, परंतु तो चिंतामणी नाही अशा भ्रमाने त्याने त्यावेळी त्याची उपेक्षा करावी, आणि नंतर सूर्योदय झाल्यावर अरे हा तर चिंतामणी आहे असं म्हणून त्याला ओळखावं. त्याप्रमाणे कृष्णा, व्यासादिकांची भाषणं म्हणजे ज्ञानरत्नांच्या खाणी होत्या, आणि त्या सर्व माझ्या जवळ होत्या, परंतु तुझ्या रूपी म्हणजे तू स्वरूपी सूर्या वाचून अज्ञान अंधकारामध्ये त्याची उपेक्षा केली जात होती. बर, सर्वमेतद्धृतं मन्ये यन्मां वदसि केशव, नहि ते भगवान व्यक्तिं विदुर्देवान दानवाः. म्हणून देवा, आज आता मी तुला सांगतो की तू जे मला सांगतोस ते सर्व सत्य आहे असं मी मानतो, कारण भगवंता तुझं स्वरूप देव किंवा दानव देखील जाणू शकत नाही. आता तुझी वाक्ये हेची सूर्य कर फाकता साचार मदंतरी, महर्षींनी जे जे सांगितले मार्ग आकळले चांग सर्व हिते. म्हणजे आता तुझी वाक्यरूपी सूर्याची किरण जिकडं तिकडं पसरली आहेत, आणि त्यामुळे मागे ऋषींनी जे मार्ग सांगितले होते त्या सर्वांची अनोळख आता नाहीशी झाली, म्हणजे सर्वांचीच ओळख पटली आहे. अरे देवा, त्या ऋषींचं भाषण म्हणजे ज्ञानाचं बीजच होतं, आणि ते माझ्या हृदयरूपी जमिनीत खोलवर पडलं होतं, आणि त्यानंतर तुझ्या या कृपेची ओल त्या बीजाला प्राप्त झाली, म्हणून आज त्या बीजाचा वृक्ष होऊन ते बीज संवाद फळासह उंच वाढलं आहे. अहो अनंता, नारदादिक जे संत आहेत त्यांच्या उक्तीरूपी नद्यांना मिळण्याकरता आज मी संवाद सुखाचा महासागर झालो आहे. किंबहुना हे प्रभू, या जन्मात आणि मागच्या जन्मात मी जी काही उत्तम पुण्य केली असतील, आणि ज्या पुण्याच्या बळावर माझी जी कामं होती, त्यापैकी शेवटचं काम म्हणजे तुला सद्गुरूच्या रूपाने मिळवून देणं हे होतं. म्हणजे त्या पुण्यांनी जे जे काही कामं केले आहेत ना, तर त्या सर्वात शेवटचं आणि सर्वात महत्त्वाचं कोणतं काम शिल्लक राहिलेलं होतं, तर तुला मला मिळवून देणं, गुरुरूपाने मिळवून देणं हे शिल्लक राहिलेलं होतं. त्या पुण्यांनी ते काम आज केलं. आता तुझी प्राप्ती झाल्याने त्या पुण्यांकडे माझं कोणतंही काम शिल्लक राहिलं नाही. म्हणजे अर्थात भाव असा आहे की अनंत जन्मात केलेल्या पुण्याचं शेवटचं फळ म्हणजे तुझी सद्गुरू रूपाने प्राप्ती. एरवी वडिलांचे वडील म्हणजे आजोबा दिकांच्या मुखाने मी तुझे स्वरूप कानाने सर्व ऐकत होतो,
परंतु तू एकट्याने कृपा केली नव्हती तोपर्यंत मी काहीही जाणत नव्हतो. म्हणून जेव्हा दैव अनुकूल असतं तेव्हाच केलेले सर्व प्रयत्न सर्व काळ सफळ होतात. त्याप्रमाणे मनुष्याने जे काही ऐकलेलं किंवा अध्ययन केलेलं असतं ते सर्व गुरुकृपा असेल तरच सफळ होत असतं. म्हणून भाग्य जे सानुकूळ, भाग्य अनुकूल असेल तर झालिया केले उद्यम सदा सफळ. भाग्य अनुकूल झाल्यानंतर केलेले सर्व प्रयत्न हे सफळ होत असतात. याकरता अनेक उदाहरणं आहेत. भाग्य अनुकूल असावं, काहीही करा, त्यामध्ये आपल्याला निश्चितपणे यश प्राप्त होतं. भाग्य प्रतिकूल असेल, कितीही प्रयत्न करा, केवळ श्रम होतात, फळ प्राप्त होत नाही. या बाबतीमध्ये एक उदाहरण सांगून जातो की एक व्यक्ती, त्याला कोणीतरी सांगितलं तुझं आज भाग्य जोरावर आहे, तू काहीही कर, तुला लाभच होणार. त्यावेळेला त्याने असा विचार केला की आपण फार मोठा एखादा अपराध करावा, पाहू खरंच भाग्य अनुकूल आहे काय. आणि म्हणून एक राजाच्या राजवाड्यामध्ये गेला. तिथे एक राणी स्नान करत होती. अर्थात मी पूर्वसूरींच्या मुखातून ऐकलेला हा दृष्टांत आहे. अशा ठिकाणी याचं जाणं अनुचित, परंतु हा धारिष्ट करून गेला आणि त्या राणीला त्याने हात धरून बाहेर ओढलं. यामुळे बाकीचे सेवक धावून आले, पण याला कैद करणार एवढ्यात त्या स्नानगृहाची भिंत वरनं कोसळली. आता सर्वजण अवाक झाले. राणीने याच्यावर क्रुद्ध होण्याच्या ऐवजी त्याला पारितोषिक दिलं की आज जर तू मला बाहेर ओढून काढलं नसतं तर कदाचित मी मेले असते. भाग्य जय सानुकूळ, भाग्य अनुकूल जर असेल तर सर्व काही आपल्याला प्राप्त होतं. म्हणून केले यत्न होती सदैव सफळ, दैव सानुकूळ असे जरी. अभंग क्रमांक 330. त्याप्रमाणे तैसे जे आपण करावे साधन, श्रवण पठन मननादी, तयाचा तो घ्यावा तेव्हाची प्रत्यय. गुरुकृपा होय जे वेळी. गुरुकृपा असेल तर श्रवण केलेलं, अध्ययन केलेलं हे सर्व सफळ होतं. उदाहरण देतात, वनाचा विकास करणारा माळी लावलेल्या झाडांना पाणी घालतो, पण त्याकरता जीवाचा मोबदला देऊन त्याच्या संरक्षणाकरता शरीराला आटी पाडून पुष्कळ कष्ट करून फळाची वाट पाहत जन्म काढत असतो. परंतु जेव्हा वसंत ऋतू येतो त्याच वेळी त्याला फळांची भेट होते. म्हणजे माळी पुष्कळ प्रयत्न करतो की नाही, वर्षभर तो प्रयत्न करत असतो, पण फळ केव्हा येतं तर ज्यावेळेला वसंत ऋतू येतो त्याच वेळेला. किंवा ज्या वेळेला विषम ज्वराला उतार पडतो त्याच वेळेला गोड पदार्थ गोड लागतात आणि शरीराला आरोग्य असतं त्याच वेळेला शक्ती येण्याकरता घेतलेले रसायन हे परिणामी गोड आणि गुणकारक होतात. किंवा इंद्रिय, वाणी, प्राण हे सर्व उत्पन्न झाल्याचं तेव्हाच सार्थक आहे जेव्हा त्यामध्ये जीव चैतन्य स्वतः येऊन प्रवेश करतं. नाही तर सर्व शरीर आहे, अवयव वगैरे सर्व आहेत आणि त्याच्यामध्ये जर जीव चैतन्यच नसेल तर त्या प्रेताला काय उपयोग आहे. त्याप्रमाणे अध्ययन केलेले सर्व शास्त्र किंवा अभ्यास केलेले योग तप इत्यादी त्याच वेळेला आपले म्हणता येतात ज्या वेळेला श्री गुरु अनुकूल होतात. याप्रमाणे अर्जुन हा झालेल्या ज्ञानाच्या मदाने व दृढ निश्चयाच्या संतोषाने नाचू लागला आणि तसंच तो देवाला म्हणाला, देवा तुझं वाक्य मला अनुभवाला आलंय, तरी हे मोक्षपती
श्रीकृष्णा, मला खरोखरच असं कळून आलंय की तू देव दानवांच्या बुद्धीला आकळण्याजोगा नाहीस, हे त्रैकालिक सत्य आहे. देवा, तुझं वाक्य आकाराला न येता, तुझा उपदेश न होता कुणालाही स्वतःच्या बुद्धीने तू जाणला जाशील असं कधीच शक्य नाही, हे माझ्या अंतःकरणाला आता खात्रीने पटलं आहे. म्हणजे जोपर्यंत तू स्वतः समजून देणार नाहीस, तुझी कृपा होणार नाही, तोपर्यंत तुझं स्वरूप कुणालाही कळणार नाही, याची मला आता खात्री झाली आहे. मग स्वयमेवात्मनात्मानं वेत्थत्वं पुरुषोत्तम भूतभावन भूतेश देवदेव जगत्पते. म्हणजे हे भूतोत्पादका, हे भूतेश्वरा, देवदेवा, जगन्नाथा, पुरुषोत्तमा, स्वतः आपल्या सर्वस्व रूपाने आपलं सोपाधिक आणि निरुपाधिक रूप तू जाणतोस. आता या ठिकाणी देवाला जाणणारा कोण, तर देवा व्यतिरिक्त अन्य कोणीच नाही. हे कसं आहे याविषयी सांगतात. नभेची जाणावा नभाचा विस्तार, पृथ्वीचा तो भार, पृथ्वीनेच सर्व सामर्थ्याने तैसा तुझा तूच, ओळखसी साच आपण ते. म्हणजे ज्याप्रमाणे आकाशानेच आपला मोठेपणा जाणावा, किंवा मी इतकी घनस्वरूप आहे, जड आहे, हे जसं केवळ पृथ्वीच जाणते, त्याप्रमाणे हे लक्ष्मीपते श्रीकृष्णा, अरे तुझा तूच आपल्या सर्व प्रभावाला जाणू शकतोस, किंवा आपल्या सर्वज्ञत्वादी सर्व शक्तीने तुला तूच जाणू शकतोस. इतर वेद, शास्त्र किंवा विद्वान लोक आपल्या बुद्धीचं महत्त्व व्यर्थ मिरवतात. अरे धावण्याच्या स्पर्धेत मनाला मागे टाकावं, वाऱ्याला कवेने मोजावं, बाहूने सर्व अभावांचं अधिकरण असलेली माया नदी तरुण जावी, हे कधीतरी शक्य होईल काय? हे जसं अशक्य आहे, त्याप्रमाणे तुझं ज्ञान प्राप्त करून घेणं हे देखील अशक्य आहे, आणि म्हणून ते कुणालाही प्राप्त होत नाही. आता तुझं ज्ञान तुलाच जाणण्याजोगं आहे. किंबहुना अर्जुन म्हणतं, अरे देवा, तूच आपल्या स्वरूपाला जाणतोस आणि इतरांना सांगण्याकरता देखील तूच समर्थ आहेस. म्हणून आता एक वेळ माझ्या इच्छेच्या कपाळाचा घाम पूस. म्हणजे देवा, हे माझं म्हणणं ऐकलेस ना? भूतोत्पादका, या संसार रूपी हत्तीचे विदारण करणाऱ्या सिंहा, अरे सर्व देवदेवतांना अर्चन करण्यास योग्य असलेल्या जगन्नाथा, जर आम्ही तुझं महत्त्व प्रत्यक्ष पाहत आहोत, तर आम्ही तुझ्याजवळ उभे राहण्याला देखील योग्य नाही. पण आमच्या या असमर्थतेमुळे आम्ही तुला विनंती करण्यास जर घाबरलो, तर आमची इच्छा पूर्ण करण्याकरता विनंतीशिवाय दुसरा उपाय नाही ना. ज्याप्रमाणे नद्या, समुद्र चहूकडे तुडुंब भरलेले असले तरी पण बापड्या चातकाला ते सर्व कोरडे ठणठणीतच असतात. कारण जेव्हा मेघातून एक लहानसा थेंब पडतो, त्याच वेळी त्याला तहान भागवणारं पाणी मिळतं. त्याप्रमाणे हे श्री गुरु, हे श्रीकृष्णा, श्री गुरु तर सर्वत्रच आहेत, परंतु आम्हाला तूच अनन्य शरण आहेस. म्हणून देवा, आता हे वर्णन पुरे झालं. आता मला तुझ्या विभूती सांग. मला तुझ्या विभूती ऐकायच्या. वक्तुमर्हस्य शेषेण दिव्या ह्यात्म विभूतयः याभिर्विभूतिभिर्लोकान् इमांस्त्वं व्याप्य तिष्ठसी. म्हणजे ज्या विभूतींच्या द्वारा तू सर्व लोकांना व्यापून स्थित आहेस ना, त्या आपल्या दिव्य विभूती पूर्णपणाने सांगण्यास तूच योग्य अधिकारी आहेस. मग यावर म्हणतात, असो हे सकळ तुझ्याची विभूती, परिदिव्य शक्ती व्याप्त ज्या ज्या. म्हणजे तसं जर पाहू गेलं तर सर्व चराचरच तुझ्या विभूती आहेत, हे खरं आहे. आणि असं असलं तरी सुद्धा त्यातल्या त्यात आपल्या दिव्य शक्तीने व्यापलेल्या ज्या विशेष विभूती आहेत देवा, त्या तू मला दाखवाव्यास. म्हणून हे अनंता, तू ज्या विभूतींनी या सर्व लोकांना व्यापून टाकलं आहेस, त्या मुख्य आणि प्रसिद्ध विभूती मला प्रगट करून सांग.
कथम विद्यामहम योगिं स्वाम सदा परिचिंतयन केषु केषुच भावेषु चिंत्योसी भगवन्मया. म्हणजे हे योगी कृष्णा, सर्व काळ तुझं चिंतन करणारा जो मी तुला कसं बरं जाणावं, आणि कोणत्या कोणत्या पदार्थामध्ये माझ्याकडून तू चिंतन करण्यास योग्य आहेस. कोण्या स्वरूपात तुझं ओळखून करावे चिंतन नित्य तुझे. मी तुला कसं जाणावं, कोणत्या पदार्थाला जाणून तुझं तेथे अखंड चिंतन करावं. तूच जर सर्व आहेस म्हणावं तर चिंतनच घडणं शक्य नाही ना. म्हणून मागे बुद्धीपासून मनूपर्यंत तू आपले विभूती स्वरूप पदार्थ भाव जे आहेत ते संक्षेपाने सांगितले. पण आता तसेच विस्तार करून अजून एक वेळेला सांग की ज्या ज्या पदार्थांच्या ठिकाणी तुझं चिंतन करत असताना मला कष्ट होणार नाहीत असा तो आपला ऐश्वर्य योग हे देवा स्पष्ट करून माझ्या हातात दे. विस्तरेणात्मनो योगम विभूतींच जनार्दन भूयः कथय तृप्तिर्हि शृण्वतो नास्ति मे मृतम. कारण तू विस्ताराने सांगावं असं का म्हणतो, कारण की हे जगन्नाथा जनार्दना श्रीकृष्णा, तू आपलं सर्वज्ञत्व सर्व शक्तिमत्व अशा स्वरूपाचं ऐश्वर्य आणि ध्यानाला योग्य विभूती विस्ताराने पुन्हा सांग. कारण तुझं वचनामृत श्रवण करण्याविषयी किंवा करणाऱ्या माझी तृप्ती होत नाहीये. आणि हे भूतांच्या ईश्वरा श्रीकृष्णा, ज्या तुला विभूती विचारल्या आहेत त्याही मला सांगाव्यास. आणि याविषयी जर तू म्हणशील की पुन्हा पुन्हा तेच काय सांगू, तर हे देवा, हा पुन्हा पुन्हा सांगण्याचा कंटाळा वाटणारा भाव तुझ्या माझ्याकडे फिरकू देऊ नकोस. सामान्य अमृताचं पान करण्याविषयी देखील जसं नको म्हणवत नाही. म्हणजे असं आहे की पुन्हा पुन्हा काय सांगू, जाऊ दे बाबा आता कंटाळा आला आता नाही सांगत असं म्हणू नको देवा. अरे बाबा, सामान्य अमृत जरी मिळालं तरी त्याला कुणी नको म्हणत नाही. तुझं तर हे परमामृत ज्ञानामृत मला प्राप्त होत आहे, त्याला कुणी नको म्हणेल काय. ते सामान्य अमृत कसं आहे, काळकूटाचे जे होय सहोदर मृत्यू भयेश्वर प्राशिती जी, तरीही एकाची ब्रह्मदेव दिनी जे लोपती जन्मोनी 14 इंद्र. म्हणजे ते अमृत कसं आहे तर काळकूट विषाचं भाऊ आहे, सख्खा भाऊ आहे, सहोदर आहे. बघा ना, समुद्र मंथनातनं अमृत हे प्रगट झालं आणि विषही प्रगट झालं, परंतु सर्वात पहिले काय प्रगट झालेलं आहे तर हलाहल विष निर्माण झालेलं आहे आणि सर्वात शेवटी अमृत निर्माण झालेलं आहे. म्हणजे हे जे विष आहे ते अमृताचा धाकटा नाही तर वडील भाऊ आहे, मोठा भाऊ आहे. सहोदर आहे. आणि असं जे काही काळकूटाचं सहोदर असलेलं अमृत मरणाच्या भीतीने देवांनी प्यायलं, परंतु ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र होऊन जातात. मग असा एक कोणता तरी क्षीर समुद्राचा रस आहे की ज्याला अमृतपणाचं मिथ्या रूप आहे. आडनावाचं ते अमृत आहे, पण त्याची थोडीशी गोडी देखील पुरे म्हणू देत नाही. त्या आभासिक अमृताचं पुन्हा पुन्हा सेवन करावं असं वाटतं. म्हणजे जे नावाचं अमृत आहे पण शेवटी मारणारच आहे, ते काही मरण चुकवणारं नाहीच आहे. जर खरं अमृत असतं तर इंद्राधिक देवांचं मरण चुकलं असतं काय? चुकलं नसतं. देवांचं मरण चुकत नाही येत नवलने. देवांचा राजा जो इंद्र आहे तो देखील ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 वेळेला बदलतो, 14 इंद्र मरतात. तर असं नित्य अमृत प्राशन करूनही जर मरण त्यांना ओढवतच असेल तर त्याला खरं अमृत म्हणायचं का? खोटं अमृत. असं असताना सुद्धा ते अमृतही नको असं वाटत नाही, हवं असंच वाटतं. त्याच्याविषयी देखील उदासीन भाव निर्माण होत नाही. मग त्या क्षुद्रपेयाच्या गोडीची या मर्यादेपर्यंत जर थोरवी आहे की नको म्हणवत नाही, तर मग हे तर खरोखरच परमामृत आहे ना, हे लक्षात घे ना. हे परमामृत कसं आहे की जे मंदर पर्वताला न हलवता
क्षीरसागराला न ढवळता स्वभावतः अनादि आणि विना कष्टाचा आहे. किंबहुना म्हणजे आता हे समुद्र मंथन कसं केलं होतं ही सगळी प्रक्रिया जर इथे आपण पाहिली तर आपल्याला हे लक्षात येण्यासारखं आहे, पण मी ती सगळी प्रक्रिया आता सांगणार नाही. असो, किंवा जे मधाप्रमाणे श्रवत नाही, पाण्याप्रमाणे द्रवत नाही, किंवा फळाप्रमाणे आकारबद्ध म्हणजे घट्टही नाही, ज्याच्यामध्ये अन्नाप्रमाणे रस, फुलाप्रमाणे गंध देखील अनुभवाला येत नाही, किंबहुना जे यज्ञयाग करून स्वर्गाला न जाता कोणाकरताही सिद्ध आहे, किंवा अध्ययन न करता आठवण करण्याबरोबरच अनायासाने प्राप्त आहे, किंबहुना ज्या परमामृताची केवळ गोष्ट ऐकताच संपूर्ण संसार मिथ्या होतो, अशा या परमामृताच्या पानाने अशी नित्यता प्राप्त होते की जी कोणत्याही ज्ञानाने बाधित होत नाही, आणि त्या नित्यतेचा स्वतः परतः किंवा आश्रय नाशतः नाश होत नाही, अशी बलवान नित्यता या जीवात्म्याला येऊ लागते. या ज्ञानामृताचं श्रवण केलं असता जन्म मृत्यूची भाषा पूर्णपणाने हरपून जाते आणि आत बाहेर महासुखच वाढू लागतं. मग दैववशात जर त्या परमामृताचं सेवन घडलं तर सेवनकर्त्याचं स्वरूप आपणच होऊन राहतं. मग सेवनकर्ता आणि ज्ञान परमामृत हे दोघं एकच होतात. असं ते परमामृत तू मला देत असता माझं मन पुरे म्हणू शकेल काय? तर माझं मन पुरे म्हणू शकतच नाही. किंबहुना आधी तर आम्हाला तुझं नामच आवडतं देवा, कारण की ते नामही कसं आहे की गोड आहे ना. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. बघा 397 क्रमांकाचा अभंग. स्वामी म्हणतात, तुझे नाम तेही आवडे आम्हासी, वरी भेटलासी दैवयोगे, तशातही तुझा नित्य सहवास घडला आम्हाचा आजवरी. म्हणजे आधी तर आम्हाला तुझं नावच आवडतं. बरं, आम्ही केवळ तुझ्या नामाचाच आनंद भोगत आहोत असंही नाही, तर त्यावर ज्याचं आम्ही नाव घेतो त्या तुझी भेट आम्हाला, तुझा सगुण रूपाचा साक्षात्कारही आम्हाला झाला आहे, आणि तो सुद्धा काही काळापुरता नसून तुझं सर्व काळ सान्निध्यही लाभलंय. बर, केवळ सगुण साक्षात्कारच झाला असंही नाही, तर निर्गुणाच्या ज्ञानाची कथा देखील तू स्वतःच सद्गुरू होऊन आनंदाच्या उत्कर्षाने आम्हाला सांगत आहेस. केवढं हे मनुष्याच्या जीवनाची परिपूर्णता करणारं एकापेक्षा एक वाढता सुयोग आहे. आणि आता हे सुख कशासारखं आहे म्हणशील तर काहीच सांगता येत नाही. अनन्वय अलंकार या ठिकाणी आहेच. तुझ्या मुखातनं ज्ञानामृत ऐकून मला झालेल्या संतोषाने मी इतकंच जाणू शकतो की भगवंताच्या या श्रीमुखाने आणखीही या गोष्टीचीच पुनरुक्ती होवो. एरवी पुनरुक्ती हा दोष आहे, पण श्रोत्याला जोपर्यंत अर्थाचा अनुभव येत नाही तोपर्यंत वक्त्याने सांगायचं असतं, किंवा श्रोत्याला जेव्हा एकाच वक्त्याच्या मुखाने तेच ते पुन्हा पुन्हा ऐकण्याची आवड असते तेव्हा वक्त्याला पुनरुक्तीचा दोष नसतो. वारंवार पुन्हा पुन्हा तेच सांगितलं पण श्रोत्याला आवडतंय ना, श्रोता पुन्हा पुन्हा तेच ऐकायला तयार आहे ना, मग वक्त्याच्या ठिकाणी पुनरुक्तीचा दोष नाही. किंबहुना सूर्य काय शिळा असतो? अग्नीला ओवळा म्हणता येतं काय? किंवा अखंड वाहणाऱ्या गंगा जळाला पारोसेपणा असतो काय? नाही ना. जसा सूर्य शिळा नाही, अग्नी ओवळा नाही म्हणजे अपवित्र नाही, गंगाजळ जसं कधी पारोस नाही, त्याप्रमाणे देवा तू स्वतःच्या मुखाने जे काही बोललास ते सर्व अपूर्व आणि सफळ आहे असा मी अनुभव घेत आहोत. आणि म्हणून आम्ही आज शब्दाला रूप पाहिलं आहे आणि चंदन वृक्षाची फुलं आस्वाद करत आहोत. मग अर्जुनाच्या या स्तुतीपर बोलल्याने भगवान श्रीकृष्ण देखील सर्वांगाने डोलू लागले आणि मनात म्हणाले की अरे हा अर्जुन
म्हणजे भक्ती ज्ञानाचा मळाच झाला आहे, आगर झाला आहे. आणि याप्रमाणे अर्जुनाचे बोलणं मान्य करण्याच्या किंवा अंगीकार करण्याच्या संतोषामध्ये प्रेमाचा जो वेग उसळत होता तो कसा तरी मोठ्या कष्टाने सावरून भगवान श्रीकृष्ण म्हणतात. श्री भगवान उवाच हन्तते कथयिष्यामि दिव्या ह्यात्मविभूतयः प्राधान्यतः कुरु श्रेष्ठ नास्त्यंतो विस्तरस्य मे. म्हणजे हे कुरुश्रेष्ठ अर्जुना, अरे बाबा ठीक आहे, तुला प्राधान्याने माझ्या ज्या दिव्य विभूती आहेत त्याच सांगतो. प्राधान्याने म्हणण्याचं कारण काय, तर माझ्या सामान्य विभूतींच्या विस्ताराला अंत नाही. आता या श्लोकामध्ये हंत हा शब्द जो आहे तो अनुमती दर्शक आहे. आणि यावरच माऊलींनी त्या हंत शब्दाचा बाबा असा अर्थ केलेला आपल्याला पाहायला मिळतो, म्हणजे त्याचं समर्थन केलेलं आहे. बरं, आता भगवान काय म्हणतात, ब्रह्मदेवाचाही असोनी तो बाप आपुला प्रताप आठवोनी म्हणे पार्था बापा भले केले आज बोलविले मज भक्ती बळे. म्हणजे ब्रह्मदेवाचा बाप आहे असं भगवान श्रीकृष्णाला आठवलं. अरे मी कोण आहे, ब्रह्मदेवाचा बाप आहे हे आठवलं तरी आठवणार नाही, इतकी ती गोष्ट त्या पुराण पुरुषाच्या दृष्टीने जुनी आहे. असाही तो पुराण पुरुष श्रीकृष्ण त्या अर्जुनाला बाबा म्हणत होता. वा, देवाने हे तर चांगलंच केलं. भगवान अर्जुनाला म्हणतात की बाबा म्हणतो, यात मला आश्चर्य करण्याचं काहीच कारण नाही, कारण तो स्वतःच नंदाचं लेकरून आहे काय, त्यामुळे तो नंदाला बाबा म्हणतोच. पण जिथे प्रेमाचा अतिशय असतो तिथे तो अतिशय हे असे बाबा म्हणण्यासारखं विपरीत कृत्य करत असतो. परंतु असो, देव म्हणाले अर्जुना ऐक, तुला आता प्रस्तुत विषय सांगतो. अर्जुना, तू ज्या विभूती विचारल्यास ना त्या इतक्या अनंत आहेत, त्या माझ्याच आहेत, तरी पण माझ्या बुद्धीला त्यांचा अमर्यादपणा आकलन होत नाही. अंगावर रोमकूप किती आहेत, केस किती आहेत, हे ज्याचं त्यालाही मोजता येत नाही, त्याप्रमाणे माझ्याच विभूती पण मला न मोजता येण्या इतक्या असंख्य आहेत. आणि एरवी सुद्धा मी कसा आहे, केवढा आहे, या प्रश्नाचं उत्तर म्हणून असं सांगता येईल की मला स्वतःलाही स्वतःचं निश्चितपणाने ज्ञान नाही. याकरता ज्या मुख्य आणि प्रसिद्ध विभूती आहेत त्याच ऐक. अर्जुना, ज्या प्रधान आणि प्रसिद्ध विभूती जाणल्यानंतर इतर सर्व जाणल्यासारख्याच होतात. जसं बीज मुठीत आलं तर वृक्ष मुठीमध्ये आल्यासारखाच होतो, किंवा बाग हाताशी आली की त्यातील फळं फुलं आपोआपच सापडली असं होतात. त्याप्रमाणे ज्या विभूती जाणल्या असतात सर्व विश्व जाणल्यासारखं होतं. त्या विभूती मी तुला सांगणार आहे. अर्जुना, एरवी खरोखरच असं आहे की माझ्या विस्ताराला देश काल वस्तूची मर्यादाच नाही. आकाशासारख्या अमर्याद वस्तूलाही माझ्यात लपणं संभवतं, इतका मी व्यापक आहे. एरवे विस्तारा नाही माझ्या अंत सुखे लपे जात गग नाही. माझ्या विस्ताराला परिसीमाच नाही, मर्यादाच नाही. आकाशासारखं व्यापक तत्व देखील माझ्यामध्ये सहज रीतीने लपत असा मी आहे. किंबहुना पुढे सांगतात, अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थितः अहमादिश्च मध्यंच भूतानां अंत एव च. म्हणजे हे गुडाकेशा, गुडाकेश शब्दाचा अर्थ निद्रा जिंकलेल्या अर्जुना. इथे गुडाका अधिक ईश असा शब्द आहे, मिळून गुडाकेश असा शब्द तयार झालेला आहे. तर ज्याचे केस कुरळे आहेत त्याला देखील गुडाकेश म्हणलं जातं, किंवा निद्रेवर ज्याने विजय प्राप्त केलेला आहे
त्याला देखील गुडाकेश असं म्हटलं जातं. असं निद्रा जिंकलेल्या अर्जुना, सर्व भूतांच्या हृदयामध्ये असणारा आत्मा मीच आहे. भगवान सांगतात बरं का आता आपली विभूती, मीच भूतांची उत्पत्ती, स्थिती आणि नाश स्वरूप आहे, किंवा उत्पत्ती स्थिती नाशांचं कारण मीच आहे. मग आता म्हणतात बघा, तुझी या मस्तकी कुरळे हे केस, शोभते विशेष गुडाकेशा, धनुर्विद्ये माची जणू त्रिलोचन, ऐसा तू प्रवीण होसी पार्था. म्हणजे ज्याच्या मस्तकावर कुरळे केस आहेत, धनुर्वेदामध्ये जो प्रत्यक्ष शंकर आहे, अशा अर्जुना ऐक, भूतांचे ठिकाणी असलेला आत्मा मीच आहे. आतल्या बाजूने या भूतांच्या अंतःकरणात आत्मरूपाने मीच आहे, आणि बाहेरच्या बाजूने या भूतांना ब्रह्मरूपाने माझीच गवसणी आहे. आणि शिवाय भूतांच्या आरंभी, शेवटी आणि मध्यंतरी मीच आहे. जसे या मेघांच्या खाली आणि वर, आत आणि बाहेर एक आकाशच असतं, आणि हे मेघ आकाशातच उत्पन्न होतात, त्यांचं अस्तित्व हे आकाशातच असतं, हे लक्षात ठेव. आणि नंतर ज्या वेळी ते लयाला जातात त्यावेळेला आकाश रूपच होऊन राहतात. त्याप्रमाणे उत्पत्ती स्थिती लय कालामध्ये सर्व भूतांना आश्रय मीच एक आहे. म्हणून बघा, गणपती अथर्व शीर्षामध्ये गणपतीरायाचे चिंतन करताना अथर्व ऋषी म्हणतात की नाही, सर्वं जगदिदं त्वत्तो जायते, सर्वं जगदिदं त्वत्तास्तिष्ठति, सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति, सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति, त्वं भूमिरापो नलो निलो नभः. तुझ्याच आधाराने निर्माण होतं, तुझ्याच स्वरूपात आधाराने जगतं, आणि शेवटी तुझ्या स्वरूपामध्ये विलीन होतं. बर असं माझं सर्वाश्रयत्व आणि व्यापकत्व अर्जुना माझ्या योगद्वारा, म्हणजे ऐश्वर्यद्वारा आणि विभूतीद्वारा जाणून घे. जीवाचे कान करून एकदा ऐकल्यानंतरही मनातला संशय जाईपर्यंत पुन्हा पुन्हा ऐक. मीच सर्व भूतांचा आत्मा आहे असं सांगितल्यानंतर त्या विभूती सांगावयाचं कार्य खरोखरच संपलंय. म्हणजे सर्व भूतांचा आत्मा परमात्माच आहे, सर्व जर परमात्माच आहे तर मग पुन्हा वेगळं सांगायची काय गरज आहे. पण तरी पण तुला सांगेन म्हटलं ना, याकरता मुख्य विभूती सांगतो, ऐक. आदित्यानामहं विष्णु, ज्योतिषां रविरंशुमान्, मरीचिर्मरुतामस्मि, नक्षत्राणामहं शशी. आता जे आहे ते थोडंसं वेगाने आपण पाहणार आहोत. अभंगांचा उच्चार मी आता करणार नाही, केवळ भाव भाव सांगत पुढे जातो. 12 आदित्यांमध्ये विष्णू नावाचा आदित्य मीच आहे. सर्व प्रकाशक पदार्थांमध्ये विश्वव्यापी प्रकाशक असा सूर्य मीच आहे. आणि मरुदगणांमध्ये मरीची मीच आहे, नक्षत्रांमध्ये चंद्रमा मीच आहे. यावरती व्याख्यान असं आहे की एकंदरीत 12 आदित्य शास्त्रकारांनी सांगितलेले आहेत. किंबहुना आपण जे काही सूर्याला 12 नमस्कार घालतो ते या नावांनी घालावे असं आहे. म्हणजे जे काही 12 महिने आहेत, चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ वगैरे, या प्रत्येक महिन्यामध्ये असलेली सूर्य देवता ही वेगवेगळी आहे. त्या देवतेचं स्वरूप वेगळं आहे, त्या देवतेचा उपासना प्रकार वेगळा आहे, त्या देवतेचे ध्यानमंत्र वेगवेगळे आहेत. आणि त्यामुळे प्रत्येक महिन्यातल्या सूर्यप्रकाशाचा परिणाम देखील वेगवेगळा आहे. आपल्याला असं वाटतं की एकच सूर्य आणि तोच 12 महिने, नाही, तसं नाही. द्वादश आदित्य. मग त्यांची नावं काय आहेत? धाता, आपण मोजा 12 नावं सांगतो. धाता, मित्र, आर्यमा, शुक्र, वरुण, अंश, विवस्वान, उषा, सविता, त्वष्टा, विष्णू आणि सूर्य. मग या 12 आदित्यांमध्ये सर्वांचा नियामक राजा जो विष्णू तो मीच आहे. किंवा आदितीपासून झालेल्या सर्व पुत्रांमध्ये विष्णूचा अवतार जो वामन तो मीच आहे. चंद्र, तारका, विद्युत, अग्नी या चांगल्या प्रकाशकांमध्ये विश्वव्यापी किरणवान सूर्य तो मीच आहे.
त्यानंतर 49 मरुदगण सांगितलेले आहेत. भागवतामध्ये या मरुदगणांच्या उत्पत्तीचं वर्णन आहे. दिती मातेने एक पुंसवन नावाचं व्रत केलं होतं, देवांना मारणारा पुत्र निर्माण व्हावा म्हणून. तर कश्यपाने पुंसवन व्रताचा उपदेश तर केलाच, परंतु असं सांगितलं की यामध्ये काही नियम आहेत, त्या नियमांचं परिपालन तुला व्यवस्थित करावं लागेल, तर तुझ्या अपेक्षेप्रमाणे तुला पुत्र प्राप्त होईल. दिती माता ठीक आहे म्हणाली आणि काटेकोरपणाने ते नियम परिपालन करत होते. इंद्राला भीती निर्माण झाली, व्रत जर पूर्ण झालं तर आपल्याला मारणारा मुलगा निश्चितपणे निर्माण होणार, आणि त्यामुळे या व्रतामध्ये काही भंग होतोय का, काही छिद्र मिळतंय का, काही उणीव होते का, कमी जास्ती होतंय का, हे पाहण्याकरता इंद्राने वेश बदलला आणि दिती मातेच्या सेवेमध्ये राहिला. एक दिवस असं झालं की दिती माता गर्भारावस्थेतली, आळसावलेली, भोजन केलं आणि हात न धुता आळसावलेली असलेली त्या दिती मातेला तिथेच थोडीशी 1-2 मिनिटाची निद्रा लागली, डोळा लागला. बस एवढं छिद्र फक्त इंद्राला सापडलं. इंद्राने सूक्ष्म रूपाने दिती मातेच्या गर्भामध्ये प्रवेश केला. पाहतात तर व्रतप्रभावाने सोन्यासारखा दैदीप्यमान तेजपुंज तो गर्भ आहे. म्हणून इंद्राने आपल्या हातातील खड्गाने त्या गर्भाचे 7 तुकडे केले, पण व्रतप्रभावामुळे 7 तुकडे होऊनही तो गर्भ मेला नाही. मग त्या इंद्राने एकेका तुकड्याचे पुन्हा 7-7 तुकडे केले. किती झाले? 7-7 49. पण तरी देखील तो गर्भ मरेना, पण तो गर्भ रडायला लागला. त्यावेळेला तो इंद्र म्हणाला, मारुत, रडू नका. तो गर्भ म्हणाला, अरे खुशाला आम्हाला मारतोय, आमचे तुकडे करतोय, पुन्हा रडू नका म्हणतो. पण त्याने सांगितलं की तुमच्या आईने मला मारण्याकरता म्हणून तुमची उत्पत्ती केली. मग त्यावेळेला यांनी सांगितलं, अरे आम्ही तुला कशाला मारू. मग इंद्राने त्यांना सोडलेलं आहे आणि त्या 49 आणि हा 50वा, हे 50 जण बाहेर पडले. दिती माता तर पाहते, मी एकाच पुत्राची अपेक्षा करत होते, हे 50. आणि मग इंद्राने आपल्या मूळ रूपामध्ये येऊन घडलेला सर्व वृत्तांत सांगितलं आणि सांगितलं की या तुझ्या 49 मुलांना माझ्यापासून कोणत्याही प्रकारचं भय राहणार नाही, किंबहुना यांना देखील देवतान समवेत सर्वत्र यज्ञ भागामध्ये हविर्भाग प्राप्त होईल, देव म्हणून यांची पूजा होईल, आणि हे आमचे शत्रू नसून हे आमचे बंधू असतील. त्यावेळेला दिती मातेलाही समाधान प्राप्त झालं आणि असे ते असलेले जे काही आहे 49 त्यांना मरुदगण असं म्हटलं गेलेलं आहे. तर त्यांची नावं देखील सांगितलेली आहेत. सत्वज्योती, आदित्य, सत्यज्योती, तिर्यक ज्योती, सज्ज्योती, ज्योतिष्मान आहेत. 49 नावं आहेत आपल्यासमोर, परंतु सगळे सांगून आत्ता काही वेळ घ्यायचा नाही आहे. तर सांगतात की या 49 मरुदगणांच्या समूहामध्ये मरीची नावाचा जो आहे तो मी आहे, सर्वश्रेष्ठ. आकाशाच्या रंगमंडपात शनी, मंगळ, बुध, गुरु, शुक्र इत्यादी तारकांमध्ये आणि अश्विनी, भरणी, कृत्तिका इत्यादी 27 नक्षत्रांमध्ये चंद्रमा मी आहे, असं शार्ंग धनुष्य धारण करणारे भगवान श्रीकृष्ण म्हणाले. यानंतर पुढे सांगतात की वेदांमध्ये सामवेद मी, देवांमध्ये इंद्र मी, इंद्रियांमध्ये मन मी आणि प्राण्यांमध्ये चेतना मी. वेदानाम सामवेदोस्मी, देवानामस्मि वासवः, इंद्रियाणाम मनश्चास्मी, भूतानामस्मि चेतना. म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद या 4 वेदांमध्ये परमेश्वराची रमणीय आणि संगीतमय स्तुती ज्यामध्ये आहे असा जो सामवेद आहे तो मी आहे. किंबहुना भगवंताची स्तुती सामवेदाने केली जाते की नाही. यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुतः स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर वेदैः सांग पदक्रमोपनिषदैर गायन्ति यम सामगाः, असं चिंतन आपल्याला पाहायला मिळतं. मग अग्नी, वायू इत्यादी देवांमध्ये मरुदगणांचा सावत्र बंधू जो इंद्र आहे तो देखील मीच आहे,
असं भगवान म्हणाले. त्याबरोबर पंचकर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय या 10 इंद्रियांमध्ये 11वं जे मन, ते मन म्हणजे मी आहे. सर्व प्राण्यांमध्ये स्वभावतः जी ज्ञानशक्ती आहे की ज्याच्यामुळे सर्व प्राणी सुखदुःखांचा अनुभव घेतात आणि जी बाह्य पदार्थांच्या ज्ञानाला मुख्य कारण आहे, अशी अंतःकरण वृत्तीरूप चेतना जी आहे ती देखील मीच आहे. रुद्राणाम शंकरश्चास्मी वित्तेशो यक्षरक्षसां वसूनां पावकश्चास्मी मेरु शिखरिणामहम. म्हणजे रुद्रांमध्ये शंकर मी आहे, यक्षराक्षसांमध्ये धनपती कुबेर मीच आहे, वसूंमध्ये अग्नी मीच आहे, शिखरे असलेल्या पर्वतांमध्ये मेरू देखील मीच आहे. म्हणजे रुद्र किती आहेत? शास्त्रकारांनी 11 रुद्र, 11 रुद्र सांगितलेले आहेत. त्यांची नावं अशी आहेत: हर, बहुरूप, त्र्यंबक, अपराजित, वृषाकपी, शंभू, कपर्दी, रैवत, मृगव्याध, शर्व, कपाली आणि विशांपती. तर या सर्व रुद्रांमध्ये मदनाचा शत्रू पण जगाचं कल्याण करणारा जो शंकर तो मी आहे. आणि म्हणून शिव आणि विष्णू यांच्यामध्ये वास्तव भेद आहे असा कोणताही भ्रम मनामध्ये धरू नकोस. बर, यक्ष, राक्षस आणि प्रमथादिक जे गण आहेत यांच्यामध्ये शंकरांचा जो मित्र धनवान कुबेर तो मीच आहे असं भगवान म्हणाले. त्यानंतर 8 वसू सांगितलेले आहेत: धर, ध्रुव, सोम, अह, अनिल, अनल, प्रत्युष आणि प्रभास. की मग त्याच्यामध्ये वसू, द्रोण वगैरे अशी अनेक नावं वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. त्या 8 वसूंमध्ये देवतांना हवी पोहोच करणारा आणि अपवित्रांना पवित्र करणारा आणि भगवंताचे मुख असलेला अग्नी जो आहे तो मी आहे. आणि उंच उंच शिखरांनी संपन्न असलेल्या पर्वतांमध्ये सर्वांच्या वर ज्याचे शिखर आहेत असा सुवर्णमय मेरू पर्वत तो देखील मीच आहे असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. असो, माझी अपेक्षा होती की आज 10व्या अध्यायाची सांगता व्हावी, परंतु 655 अभंग आहेत आणि पैकी आत्तापर्यंत 449 अभंग झाले आहेत. अजून 206 अभंग बाकी आहेत आणि तेवढे सांगण्याकरता अजून बराचसा कालावधी जाणार आहे. यामुळे आज या 10व्या अध्यायाची सांगता न होता ती उद्या होईल आणि 10व्या अध्यायाचं सिंहावलोकन करून आपण 11व्या अध्यायाला उद्याला आरंभ करू. वेळेची मर्यादा पाहत असताना आजची ही वाङ्मयीन सेवा स्वामीजींच्या चरणारविंदी, सद्गुरू श्री ज्ञानोबा यांच्या चरणारविंदी सादर समर्पित करतो आणि माझ्या वाक प्रपंचाला या ठिकाणी मी पूर्ण विराम देतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांतिः शांतिः शांतिः. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. नमः पार्वती पतये. हर हर महादेव. ओम राम कृष्ण हरी.